जीवन एकनिष्ठ अतिशय महत्वाचं असतं. ते कुठल्याही देवावर आणि कुठल्या ह्याच्यावर ठेवा. एक तर तुम्ही कळून घ्या अगोदर. कुठलीही घटना तुम्हाला गुरु करायचा असेल, लोकांनी माळे घातल्या पण तुम्ही घालत बसणे वगैरे असं नाही. ते करूनच केलं पाहिजे. ते पहिली गोष्ट तर गुरु हा दयाळू, दयाघन, अभ्यासू, क्षेत्रात राहणारा, उदार अंतकरणानं पब्लिकला ज्ञान देणारा. काही लोक चोरून ठेवणारे असतात. ज्ञान जे आहे ना चोरून ठेवणारे असतात. तुम्ही शेतकरी आहेत, छोटी मोठी का व्हायला शेती, शेतकरी म्हणलं की त्याच्याकडे गाई म्हशी असतात. आता नसल्या तरी पूर्वी होत्या. एखादी गाय जेवढं असेल तेवढं पण उदार अंतकरणाला दूध देणारी असते. काही गाय म्हशी काही दूध चोरून ठेवतात. भले ते तिच्या वासरासाठी ठेवत असेल पण ती गाय पानाच वरते. तसे महाराज लोक सुद्धा जो विषय चोरणारे काही असतात ते चोरून ठेवतात. उदार अंतकरणानं सांगत नाही. म्हणून माऊलीने या पृथ्वी तलावर उदार अंतकरणानं दिलं म्हणून तर कृपाळू आणि उदार सखा माझा ज्ञानेश्वर असं म्हणलं. जगात माऊलीसारखं उदार अंतकरणानं देणार नाही. आणि काय दिलं, आता तुम्हाला वेळ, तुमचं पुण्य किती आहे, पाप किती आहे, दोन्ही बरोबर आहेत का, मागे पुढे कमी जास्ती, हे तुमचा विषय आहे. पण माऊलीने द्यायचे ते दिलंय तुम्हाला. आईनं ताट भरभरून वाढलंय. पण तुम्ही जर दुसरंच जर बाकीचं जर नको ते खाऊन पोट भरलं असेल तर आईनं वाढलेल्या ताटातलं तुम्हाला ते जमत नाही. नको ते तुम्ही खाल्लंय. तसं माऊलीने ताट वाढलेलं आहे ज्ञानेश्वरीचे. हे शब्द आहेत बरं का. तुम्ही जर ज्ञानेश्वरी कधी वाचलीच नसेल तर बोलतो ते कळणार नाही. पण जर ज्ञानेश्वरीच्या कुशीत कधी स्थिरावलेले असाल, ज्ञानेश्वरीकडे जर कधी बघितलं असेल या विषयामध्ये तर मी बोलतो तो तुम्हाला कळेल. हे असो बोलाची ताटे भली. बघा शब्द कसे. हे असो बोलाची ताटे भली. माऊली म्हणतात मी वाढलेलं ताट आहे. हे ज्ञानेश्वरीतले जे शब्द आहेत ना, हे जे बोल आहेत, हे शब्द आहेत. हे असो शब्दाची ताटे भली. क ख ग जे आहेत ना, हे शब्द आहेत ना माऊलीचे, मराठी शब्द, ओवीतले शब्द. ती ताट आहे. हे असो शब्दाची ताटे भली. भली म्हणजे अतिशय चांगले. ताट चांगलं लागतं. सोन्याचं ताट आहे माऊलीनं पुढे ठेवलेलं. त्याच्यात वाढलंय काय, सोन्याचं ताट आहे, बेसन भाकरी नाहीये. काय वाढलंय बघा. माऊली म्हणतात वरी कैवल्य रस ओगरिली. कैवल्य रस शब्दाचा अर्थ आहे मोक्ष रस. मोक्ष वाढलाय त्याच्यामध्ये. कैवल्य रसे ओघरिली. ओघरिली म्हणजे वाढली. जसं ताट भरून आपल्या घरी एखादा अतिथी महाराज येणार आहेत म्हणून सकाळपासून मन लावून जीव लावून केलेला स्वयंपाक असतो, तसं ताट भरून. तसं माऊलींनी पूर्ण विश्वरूपी बालक जेवण करणार आहे म्हणून सोन्याचं ताट आहे. हे असो शब्दाची ताटे भली. भली ताटे म्हणले. ताट हा एकवचनी शब्द आहे. एक ताट नाही, ताटे बहुवचनी शब्द आहे. आणि भली चांगले ताट आहे. वरी कैवल्य रस वगैरे, त्याच्यामध्ये कैवल्य रूपी रस वाढलाय, मोक्ष रस वाढलाय. माऊलीला विचारलं, माऊली एवढं चांगलं बोलू नका, पुढे सारा थोडं थोडं लागलं, सारा पुढे थोडं लागलं आणि न बोलता सारा. इतकं चांगले ताट वाढलेत माऊली. एवढं ब्रह्मभोजन त्याच्यामध्ये, ब्रह्मरस त्याच्यात वाढलाय. हे कुणासाठी केलंय माऊली? तुम्ही जे हे ताट वाढलंय ना, हे कुणासाठी वाढलंय? काय माऊलीची वाक्य आहेत बघा तुम्ही. माऊली म्हणतात ज्यांनी इहलोकातला विषय आणि ब्रह्मलोकातला, वैकुंठातला विषय, स्वर्गातला विषय, इंद्रलोकातला विषय ज्ञानेश्वरीहून ज्यांनी ओवळून टाकला, हे असो मी प्रतिपत्ती केली निष्कामाशी. निष्काम मनुष्य ज्ञानेश्वरीकडे यायचंय. पण ज्ञानेश्वरी तो आपली मुलगी पास व्हावी, मुलगा पास व्हावा, त्याला पत्नी मिळावेत किंवा मुलीला नवरा मिळावा, मुलगा व्हावा वगैरे वगैरे, ह्या भावना जर घेऊन आले, माऊली म्हणतायत कुठलीच भावना घेऊन येऊ नका. मुलाकडे कुठलीच भावना नसतो, फक्त माझी आई आहे, आईनं माझं हे करावं. कुठलाच मुलगा म्हणत नाही, फक्त माझी आई. मग काय करायची ते आई करत असते. तसं ज्ञानेश्वरी तुमची आई आहे, माय. तिच्या हातात जीवन द्या.
तुमचं काय करायचं ते ती ठरवते, ती सर्व काही चांगलं करते. प्रतिपत्ती मी केली, हा जो खटाटोप आहे माऊली म्हणतात, तो निष्कामाशी कामना रहित आहे, कुठली इच्छा नाही. अशा महापुरुषासाठी, अशा साधवी स्त्रीसाठी हे ब्रह्मभोजन मी तयार केले. आता ते जेवायचं, आपल्याला भोग पाहिजे, त्याचं महत्व कळलं पाहिजे. ताटात काय वाढलंय, आईनं प्रेमानं ताट वाढलंय, बाळानं खावं आणि त्याचं आरोग्य चांगलं राहावं. पण ते दुसरीकडे जर एकूण तिकून जर रस्त्यावरचं उघडं पागडं ते खाऊन आला असेल, कुठं वडापाव वगैरे काय दुसरं काय असं काही खाल्लेलं असेल, चायनीज वगैरे, घरचं आईच्या हातचं जेवण त्याला गोड नाही लागणार. तसं हे आईनं ज्ञानेश्वरीनं, माऊलीनं ज्ञानेश्वरी रूपी ताट आपल्या समोर ठेवलेलं आहे. पण आपण जर दुसऱ्याच पोत्या दुसऱ्या चाळत बसलो, त्यानं जर तुम्हाला कंटाळा आला मग तुम्ही याच्याकडे आले तर नाही, तुम्हाला ते रुचणार नाही. म्हणून कळून घेणं अतिशय गरजेचं आहे, कळलं पाहिजे. माऊली म्हणतायत, माझं जे हृदय हे हृदय, आणि हे हृदयाचा चौरंग मी केलाय, आणि ह्या चौरंगावर आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पावले श्री गुरुची. श्री गुरुची, गुरुची पावलं नाहीये, श्री गुरुची पावले. माऊली म्हणतात, निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने मी बोलतोय. आणि त्यांचे जे पादुक आहेत, त्यांचे जे पावलं आहेत ना, ते पावलं कुठे ठेवू? बघा शब्द कसे आहेत. आता चौफाळून या भले, चौफाळून म्हणजे 4 ठिकाणी करून, मन, चित्त, अहंकार आणि बुद्धी हे 4 पाय, आणि या 4 पाय चौफाळून म्हणजे 4 ठिकाणी, म्हणजे त्याचा चौरंग बनवतायत माऊली. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, पाटाला चौरंगाला 4 पाय असतात. मग तो हृदयाचा चौरंग करतायत माऊली. हे 4 घटक आहेत. पुन्हा सांगतो, मन आणि बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 पाय आहेत. त्याचं चौरंग करून वरी बैसवू पाऊले श्री गुरुची. गुरुची सेवा कशी केली? तुमचं हृदयाचा चौरंग बनवायचा आहे, अंतःकरणाचा. त्याच्यावर गुरुच्या पादुका आहेत, गुरुचे पाय नाही. वरी बैसव पावले श्री गुरूंची, त्या पादुका आहेत ना, त्या पायातल्या, त्या जोडे त्यांचे, त्याच्यात पाय असतात श्री गुरूंचे. ते पाय हृदयावर ठेवायच्या ह्या चौरंगावर, आणि मग त्यांची पूजा आहे. सर्व इंद्रिय आहेत ना तुमचे, सर्व इंद्रिया कुडमुळी, सर्व इंद्रिय रूपी कळ्या. उमललेलं फूल नाही, फूल हे सुक्त, त्याच्यातला सुगंध गेलेला असतो. कळी जी असती, कळी ही बंदिस्त असते. आता हे जरा अवघड आहे आजचं थोडं बोलणं, मग समजून घ्या. सर्व इंद्रिया कुडमुळी, जरा बारकावे ऐका. माऊली बघा, आणि वय 14 वर्ष आहे माऊलीची. वयाचे 14 वर्षी ही भाषा माऊलीची, ही वाणी आहे. सर्व इंद्रिया कुडमुळी, तुमची आमची इंद्रिय ही कळ्या जोपर्यंत आहेत ना, कळ्या ती उमललेली नाही. बघा तुम्ही, मोगरा असेल, कमळाचं फुल असेल, ती कळी बंदिस्त आहे ना, तिच्या आतला मकरंद सुगंध बंदिस्त असतो. आणि ती कळी अशी उमलली ना की तो सुगंध वाऱ्याच्या माध्यमातून बाहेर गेलेला असतो. मग तुमची आमची इंद्रिय ही कळ्या असल्या पाहिजे, फुलं नको आहेत. कळी म्हणजे तुमच्या इंद्रियानं कुठल्याही विषयाला स्पर्श केलेला नकोय. कळते ज्ञानेश्वरी? डोळ्यानं चुकीचं पाहिलेलं, तोंडानं चुकीचं खाल्लेलं पिल्लेलं वगैरे वगैरे, पायानं चुकीच्या मार्गाने गेलेली, हे म्हणजे पूर्ण सर्व तुमची इंद्रिय ब्रह्मचारी पाहिजे. कळी म्हणजे विषयाची चव त्यांना माहित नाही पाहिजे. आणि मग ज्याची इंद्रिये कुठल्याच विषयाला स्पर्श केलेला नाही, त्याच वाणीमधून ज्ञानेश्वरी जन्माला येते. हे माऊलीचं जीवन. वयाच्या 16व्या वर्षाच्या आत योगी होतो. आता तुम्ही कोणालाही योगी म्हणता, म्हातारा योगी, बाल योगी. तुम्हाला जरा गोड बोललं, एखादं काय दिलं खायला की ते योगी. 16 वर्षाच्या आताच झालेला योगी या पृथ्वी तलावर स्वतः भगवंत म्हणतायत, हा एकच योगी देखील आहे. देव म्हणती, देव म्हणजे विठ्ठल, पांडुरंग देव म्हणती रुक्मिणी,
हाची एक माऊलीकडे हात करून सांग, फक्त माऊली, देखीला नाही, भगवंत म्हणतायत, जगात दुसरा योगीच नाही, फक्त माऊली. आणि तो 16 वर्षाच्या आत होत आहे. 16 वर्षाच्या आत तुमची इंद्रिये विषयाच्या दिशेनं प्रवाहित झालेली असतात. त्याच्यातली एनर्जी, ऊर्जा, त्याच्यातली त्या इंद्रियातली शक्ती, ताकद विषयाच्या माध्यमातून वाया गेलेली असते. आणि इथं माऊली म्हणतात मग अशी जी इंद्रिय आहेत ना, मला सांगा, देवाला, गुरुला, देवाला, संतांना वाहायला फुलं कसे लागते? त्याच्यातला मकरंद लागतो, असतो आणि मग तो वाहल्या जातो. सुकलेली फुलं चालतात का वाहायला? नाही. का? परिमळ गेलिया ओस फुल देटीनाथ महाराज, आयुष्या शेवटी देह तैसा, परिमळ निघून गेलेला. तसं इंद्रियातली ऊर्जा निघून गेली. आणि मग जर तुम्ही डोळ्यानं 3-3 वेळेस ऑपरेशन होऊनही दिसत नाही, तोंडानं बोलता येत नाही, पायानं नीट बसता येत, चालता येत नाही, पुन्हा म्हणले नाही आता आमची इंद्रिय देवाला व्हायच्यात, माऊलीला. असे आता कोचर झालेली इंद्रिया आता असतात काही जीर्ण झालेली, पायानं चालता येईना, मान हलती, तोंडानं बोलता येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, चष्मा लावू नये, कानात मशीन घालून ऐकायला येईना. नाही म्हणले आता कान आहे ना, कान, डोळे आता देवाला व्हायचे ज्ञानेश्वरीला, आता नको वाहू, आता नाही जमणार. कधी व्हायचे? कुडमुळी अशा कळ्या लागतात, कळ्या अशा न उमललेल्या. आणि मग ही इंद्रिय देवाला व्हावी लागतं. बघा माऊलीची भाषा कशी. माऊली म्हणतात माझ्या गुरुच्या चरणकमलाची मी पूजा करणार. सर्व इंद्रिय कुडमुळी, कुडमुळी म्हणजे कळ्या, भरोनी पुष्पांजोळे माऊली म्हणतात. त्यांच्या चरणावर मी सर्व इंद्रिय हातात घेऊन त्यांचे चरणकमली वाहणे. माहिती काय फुलं आहेत का? तुम्ही म्हणाले काय तोडून वाहतात का माऊली? असं नाही. सर्व इंद्रियाचा विषय फक्त ज्ञानेश्वरी, फक्त आपली गुरु माऊली, त्याला म्हणतात समर्पित करा. पुढे माऊली म्हणतात माझ्या गुरुला मी एकुलता एक आहे, दुसरे शिष्य नाही आहेत, म्हणून गुरुचं प्रेम फक्त माझ्या एकट्यावरच आहे त्यांच्या. आणि म्हणून माऊली समाधीला बसत असताना स्वतः गुरु रडतायत, भगवंत रडतायत, अनुरागा वेद लावे माऊली म्हणतात. माऊलीला विचारलं, माऊली का बरं तुम्ही एवढ्या लवकर? नाही म्हणले, माझे गुरु जर अगोदर मेले तर शिष्य विधवा होतो माझा. लक्षात येते ना? गुरु जर मेला तर शिष्य विधवा होतो, शिष्य गेला तर गुरु विधवा होतो. असे माऊली म्हणतात मला माझ्या गुरुचा विरह सहन होणार नाही. माझे निवृत्तीनाथ महाराज जर अगोदर समाधीला बसले मी जगूच शकत नाही. म्हणून तया अनुरागा वेद लावी, माझ्या गुरुनं माझ्यासाठी रडलं पाहिजे, हे भाग्य मी या मृत्यू लोकांमध्ये जन्मला. म्हणून निवृत्तीनाथ महाराजाच्या अगोदर माऊलीची समाधी. हे जीवन आहे. खूप विस्तारपूर्वक सांगण्याचा विषय आता तुम्हाला कितपत पेलो होतोय काय. म्हणून माऊली म्हणतायत देव जर तुमचा पाठीराखा असेल, गुरु तुमचा पाठीराखा असेल जीवनामध्ये, तर तुम्ही जगातलं कुठलंही कार्य हाती धरा ते पूर्ण होतं. आदनी घातली हरळ माऊली म्हणतात होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ. आदनी घातली हरळ, हरळ शब्दाचा अर्थ खडे, वाळवंटातले खडे आहेत ना, हे खडे जमा करून जर तुम्ही पावशेर अर्धा किलो जमा केले आणि आदन ठेवलंय, आदन तर कळतंय ना मला म्हणणार आहे का नाही, तांदूळ ते भात शिजवण्यासाठी जे पाणी ठेवलं जातं अगोदर ते त्याला म्हणतात आदन. आदनी, त्या आदनामध्ये घातली हरळ, हरळ म्हणजे खडे, खाडे नाही, खडे. त्याचे खडे नाही एवढे मोठे जमा केले, ते आदनामध्ये जर टाकले, माऊली म्हणतात होती अमृताचे तांदूळ. तांदूळ होतात, भात होतो तो अमृताचा. पण कधी जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ, जगाचा जो बाप आहे भगवान परमात्मा आहे, त्याला जर तुम्हाला जीव घालायचं जर ठरवलं तर अमृताचे तांदूळ होतात. ते खडे आहेत ना, ते अमृताचे तांदूळ होतात, पण त्यानं ठरवलं पाहिजे. हे जीवन आहे, ते करतो. त्याला उदाहरण दिलेलं आहे. पांडवांनी फक्त कृष्ण परमात्म्याला समर्पित केलंय. ती जिथं जातील तिथं तो जातोय, वनामध्ये असो कुठेही असो.
कुठल्याही संकटात असो सुखदुःखात तो सामील आहे का त्याला माहित आहे आपल्याशिवाय हे दुसऱ्याकडे बघत नाहीत जे जे काय आहे ते मला समर्पण आहे म्हणून मला त्यांच्याकडे जावं लागतं म्हणून कुठेही वनामध्ये गेली कधी तुम्ही समोर बसलेले महिला पुरुष पक्क लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये दुःख आले तरच तुमचं जीवन चवदार होतं बंगल्यामध्ये तुम्ही जन्माला आले नोटाच्या बंडलावर तुम्ही जन्माला आले मग तुम्हाला त्याची चव कळणार नाही त्या श्रीमंतीची जी महती तुम्हाला कळणार नाही तुम्हाला कुठेतरी कष्ट घाम गाळून पैसा कमवायची पाळल्यावर तुम्हाला ते नोटाचे बंडला आणि त्या बंगल्याची किंमत कळेल अगोदर तुम्ही झोपडीमध्ये राहिले असाल मग तुम्हाला तो बंगल्याचं महत्व कळतं येता जाता ती झोपडी दिसली ना तुम्हाला की मग तुम्ही म्हणता आम्ही ह्या झोपडीत आयुष्य गेले पण आता बंगला बांधला पण तुम्ही जर अगोदरच बंगल्यामध्ये राहिले बंगल्याची किंमत कळत नाही आणि पुन्हा झोपडीत राहण्याची पाळी आल्यावर तर मग तर लय उलट होतं संघर्ष करायला शिका पांडवांनी संघर्ष राजपुत्र आहेत ही काही सामान्य पुरुष नाही राजपुत्र आहेत भारताचे राजे पण भावकीनं हिसकावून घेतलं राज्य आणि वनामध्ये गेले 12 वर्ष वनात राहिले पुष्प गुलाबाच्या पाकळ्यावर झोपणारे राजा द्रौपदाची पोरगी कन्या आहे द्रौपदी आणि ती वनात गेली नकुल सहदेव सामान्य पोरं नाही ती अर्जुन भीम युधिष्ठिर हे 12 वर्ष वनात आहेत 12 वर्ष वनात राहून त्यांनी संघर्ष केलाय तपश्चर्या केल्या आणि मग गेलेलं राज्य प्रयत्न करून त्यांनी बाहुबलात मिळलेले आपल्या हिमतीवर त्यांनी पुन्हा मिळवलं का तप करावं लागतंय तुम्हाला संघर्ष करावा लागतो तरच तुम्ही मोठे होता हे महापुरुषांचं जीवन बघा शिवरायांचं जीवन बघा शिवराय काय असे बंगल्यामध्ये जन्माला आलेले नाही शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले वडील दुसऱ्याच्या ताब्यात आहेत शहाजीराजे जिजाऊ गड महारातही नाही आणि तिकडच पतीजवळ नाहीत शिवनेरीच्या पायथ्याशी शिवनेरी किल्ल्यावर आहेत गरोदर आहेत आणि आईला भवानीला परमात्म्याला विनंती करत आहेत मी वांज राहिली तरी चालेल पण जर मुलगाच द्यायचा असेल महाराष्ट्राचे शान महाराष्ट्राची मान उंचावणारा आणि महाराष्ट्रावर दया करणारा असा दयाघन मला माझ्या पोटी जन्म आणि मग आई भवानीनं मुलगा जन्माला घातला आईच्या पोटी जिजाऊ मात्याचे त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजीराजे संघर्ष आहे बालपणापासून संघर्ष आहे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणून त्यांचे आज पुतळे उभारले जातात घरात फोटो लावले जातात त्यांचं चरित्र गायलं जातं संघर्ष शबरी असेल शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यांचे सवंगडी असतील तुकोबारे असतील संघर्ष आहे माऊली असतील अनेक संत आहेत जगद्गुरु तुकोबारे असतील तिकड मराठवाड्यामधले संत असतील महर्षी वाल्मिक असतील वामन भाऊ महाराज भगवान बाबा नगद नारायण महाराज हे 9 नाथ आहेत ती बघा ते संघर्ष आहे त्यांच्या जीवनात कुठलाही माणूस संघर्षाशिवाय मोठा होत नाही म्हणून रामप्रभूचं जीवन बघा आज का राम जन्म साजरा केला जातो का रामाची आरती गायल्या जाते का राम राम भजन केलं जातं संघर्ष आहे राजपुत्र आहेत परब्रह्म देव आहेत राजा जनकाची पुत्री आहे जनकाची मुलगी जानकी वनामध्ये पती बरोबर वनात झोपायची सोय काय जागा आतरायची त्याच्यावर झोपाय तिथे काय गादी काय एसी रूम आहे तुम्ही जन्मातच एसी मध्ये आणि शेवटपर्यंत एसी मध्ये जर असेल तुम्हाला बाहेरचं जग कळत नाही रामप्रभू परब्रह्म आहे राजा दशरथाचा पोरगा आहे जो पाय गादीवर पडणार होता तोच उजवा पाऊल आता गादीवर राजगादीवर युवराज होणार आहे राजा होणार आहे तोच पाऊल पाठीमाग खाली पडला आणि 14 वर्षे वनामध्ये काट्या कोपाटीने गेले आई पाठीमाग रडते आई कौशल्या प्रभूची मुलाची आठवण ती 16 भक्ती माझा पोरगा आता राजा होणार आहे हजारो महिला लाखो महिला बोलवून घेतलेल्या आहेत राजाभिषेक होणार आहे आता अरे राज्याभिषेक होणार 2 मिनिटांमध्ये कौशल्या सर्व सुमित्राव सर्व आलेले आहेत काही ते पाहताय 16 आणि तेवढ्यामध्ये तोच पाय वनामध्ये पडतोय त्यावेळेला कौशल्या रडते धाय मोकळून आईचं अंतःकरण कसा मला
टाकून गेला राम कसा मला, टाकून गेला राम, रामाविना जीवा. अहो रात्र तरी रडते, पण रामप्रभूने आईवर उपकार, दया, वडिलाची दया काही नाही. त्याला माहित आहे संघर्ष, आपल्याला संघर्ष करावा लागला, त्याच्याशिवाय माणूस मोठा होत नाही. रामप्रभूला रावणावर मात करायची ना, पण तपश्चर्या केल्या, संघर्ष केलाय. तसं पांडवांनी संघर्ष केला, वनात गेले. पण खरं सांगू तुम्हाला, तुमचं खरं जर प्रेम असेल, तुम्हाला पंढरपूरला देवाला जायची गरज नाही, कुंभमेळ्याला अयोध्येला जायची गरज नाही. अयोध्येचा देव, कुंभमेळ्यातला देव तुमच्या घरी येऊ शकतो. पांडव वनात आहे, देव वनात गेला. पांडव नाही त्याच्या बंगल्यामध्ये आले, द्वारकेमध्ये पांडव आले नाहीत. द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी आला. याला भक्ती म्हणतात, याला संघर्ष म्हणतात. म्हणून पांडवाशी प्रतिपाळू धावे म्हणले ह्याच्या पुढच्या बाब्या. जर पांडवांची जगामध्ये ख्याती केली, जिथं जातील तिथं त्यांच्या बरोबर आहे. देव कुठल्या पाहुणे मेहण्याच्या घरी गेला नाही, पण पांडवांच्या बरोबर वनात गेलाय. जिथं असेल तिथे सुखदुःखात सामील आहे. आणि पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही कधी कधी काय होतं, अज्ञानाच्या पोटी माणूस रडत राहतो. मी एवढी भक्ती केली, एवढ्या वाऱ्या केल्या, एवढे हरिपाठ केला, एवढे कथा कीर्तन ऐकले, पण आमचं प्रारब्ध. अहो पांडवांचं प्रारब्ध देव बदलू शकला नाही नावडेकर. देव त्यांच्या रथावर आहे, नाही त्यांचं प्रारब्ध बदलू शकला. तुमच्या प्रारब्धात बदल तुम्हालाच घडवला, देव नाही करू शकत. दुर्योधन आयुष्यभर विरोधात आहे, पण एक नंबरचा श्रीमंत आहे. पांडव आयुष्यभर देवाचे अवलंबून देवावर, पण मधुकरी मागून खातात. प्रारब्ध, देव सुद्धा प्रारब्धात बदल करू शकत नाही. तुम्हाला वाटत असतं हे आई वडील इतके चांगले आहेत, मग हे पोरगा असा कसा, पोरगा एवढा चांगला, मग आई वडील असे कसे. ते प्रारब्ध आहे ज्याचं, त्याच्यात तुम्हाला काहीच बदल करता येत नाही. ज्याचं त्याचं कर्म आहे, ते प्रारब्ध म्हणजे कर्म आहे पूर्वजन्मात, ते भोगावंच लागतंय तुम्हाला. देव रथावर आहे, एका मिनिटात तर ते राज्य जिंकून दिलं असतं नाही. त्यांना स्वतःला संघर्ष करावा लागला. मार्गदर्शन करतोय तो, पण देत काहीच नाही, काहीच दिलं नाही. मधुकरीचं फडकं तर देवानं दिलं नाही त्यांना. तुमचं तुम्ही बघायचंय, वनवास सुखदुःख सर्व तुम्ही भोगायचे. प्रारब्धामध्ये बदल कोणीही करू शकत नाही. माऊलीची ओवी बघा ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणतात का, लल्लाटी जे लिहिले, लल्लाट शब्दाचा अर्थ आहे कपाळ. तुमच्या नशिबात लल्लाटी जे लिहिले ते न फिटेगा, काही केले, किती प्रयत्न करा, ते तुम्हाला भोगावंच लागतं. कसं, कशा पद्धतीनं, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. एखादा माणूस आहे म्हणले काळा आहे, नाही म्हणले त्याला चांगली भारी साबण आणा, चांगली पावडर आणा, आणि सगळं गाव मिळून त्याला घासात गरम पाणी वगैरे थंड पाणी. माऊली म्हणतात किती घासा, उलट तू जास्त चमकेल, जास्त काळा दिसेल. काळे गोरे पण धुतले फिटून येणे. गोऱ्या माणसाला काळ करायचं ठरवलं नाही होऊ शकत, काळ्याला गोरं करायचं नाही होऊ शकत, फिटून येणे नाही होऊ शकत. आता तुम्ही इकडे तिकडे मेकअप करून पावडर हे काय लावून तेवढं दाखवाल, पण काळे गोरे पण धुतले फिटून येणे नाही होऊ शकत. तसं प्रारब्ध जगातला कोणी जरी आला तरी सुद्धा, अहो देवाचे नातू पंतू बेवडे होते कृष्णाचे. आपल्या नावड्यात 4-5 असले तर ते काय आता, ते देवाचे नातू होते, आपल्यात नाहीत तसे कोणी. आपले दादा एवढे दिवस आलो, पण एकही बेवडा भेटला नाही, आणि भेटू नाही 2 दिवसात. आता देवाचे नातू पंतू आहे ते दारुडे, दारू पिऊन एकामेकाचे बाहुकीत भांडणं मारामाऱ्या करून मेले, स्वतः आपसात मेले ते भांडण. प्रारब्धात बदल करता येत नाही, स्वतःलाच बदल करावा. म्हणून पांडव वनामध्ये प्रतिपाळू धावे. पांडवांच्या पाठीमाग वनात जाऊन सांभाळ केला, प्रारब्ध नाही होत, त्यांची त्यांना बदलावं लागले. माऊली म्हणतात
हे जीवन समजून घ्यायचंय. तुमचा शेजारी, पाहुणा, पती, पत्नी, नवरा, नवरी वगैरे हे ज्या गोष्टी तुम्हाला समजून करायच्या सगळ्या. अनेक लोक रडतात, महाराज असं वाटलं नाही. आता आम्ही महाराज म्हणलो अनेक ठिकाणी अनेकाच्या घरी जातो ना, आहे का नाही, मग ते सुख दुःख ऐकून घ्यावं लागतं सगळ्यांचंच. त्याच्या घरी गेलं, वाटलं नाही मुलगा चांगला वाटला हो, पण आता तो मुलीला त्रास देतो वगैरे, किंवा मुलगी मुलाला त्रास देते, नशीब त्याला समजून घेतलं नाही. चांगला वाटला महाराज, वाटला चांगला पण नव्हता चांगला, वाचता तर असं झालं नसतं. कळून घेणं गरजेचं आहे. कुठलीही घटना सांगतो तुम्हाला, हे समजून घेणं गरजेचं आहे. ओवी बघा कशी गोड आहे. माऊली म्हणतात 2 महिन्याचा मनुष्य उपवास आहे, त्याला अन्न मिळालं ना. आणि योगायोगानं आपल्या गावामध्ये दररोज जशा पंक्ती आहेत. काल आम्ही गेलो होतो जेव्हा, दररोजच जातो, आज गेलो होतो आमचे गोपीनाथ बाबा, आहे का नाही, काल गेलो होतो आमचे, काय नाव त्यांचं, आत्माराम शेठ का बाळाराम शेठ कुटारकर का खानावकर, हा, त्यांच्या घरी गेलो होतो. जेवायला जातोय ना आपण जेवायला, आहे का नाही, प्रत्येकाच्या घरी प्रेमानं बोलवतात. कोणाकडे दूध घ्यायला, कोणाकडे सगळ्याकडे सगळं आता शक्य नाही, आपण जातोय जेवण करायला. तसं पंगत बसलेली जेवायला, आणि तो उपवासी माणूस आला, 2 महिने अन्न नाही, त्याला इतकी भूक लागली, तो म्हणला आता जर मी जेवत नाही तर मरतोय. त्यांना सगळं गाव म्हणत होतो बाबा जेवू नका, नाही म्हणला. ते म्हणले अहो तुम्हाला 2 लाख रुपये देतो पण जेवण करू नका. तुम्हाला 10 लाख दिले तरी आता मी जगतच नाही, मला जेवावंच लागते, नाही तर मरतोय. मग त्याच्यातली एक बाई उठली आणि म्हणली बाबा खरं सांगू तुम्हाला, हे जे जेवण आहे ना, हे रोगर मध्ये राहणं सगळं विष आहे, विष. याच्यामध्ये भाजी विषामध्ये शिजवली, कणिक, भात, तांदूळ हे सर्व त्याच्यात शिजवले. पूर्ण स्वयंपाकच रोगरमध्ये, त्या विषामध्ये, जहाल विषामध्ये रानला, शिजवला. आता महाराज जेवतील का? नाही. आता महाराजांना म्हणलं तुम्हाला 10 लाख रुपये बक्षीस देतो महाराज, एकच घास घ्या. जेवतील का? आता जेवल का तो मनुष्य? नाही जेवणार. बघा माऊली शब्द कसे, माऊली म्हणतात विषे रांदिली रससोय. रससोय म्हणजे रसोई, पूर्ण जेवण. विषे रांदिली रससोय, हे जेवणारा ते ठाऊ होय. जेवणाऱ्याला जर समजलं, ठाऊ शब्दाचं माणसं म्हणतात तुला ठव नव्हतं काय? ठव म्हणजे तुला जाण नव्हतं का? त्याचं ज्ञान नव्हतं का? तुला कळलं नव्हतं का? तुला माहित नव्हतं का? जेवणारा ते ठाऊ होय, तो ताटचे सांडून जायची. आपण त्याला जर कळलं याच्यात रोग विष आहे, तो ताट सांडून जाय म्हणजे तो 100% सोडतो. त्याला जर म्हणलं महाराज पाहिजे तेवढे पैसे देतो, एकच घास घ्याल का? तुम्हाला जर कळलं याच्यात विष आहे, घ्याल का तुम्ही? नाही. बघा शब्द कसे, हा दृष्टांत आहे, सिद्धांत आहे का? माऊली म्हणतात तैसे संसाराया समजता जाणीजे जय अनित्यता. जाणीजे जय अनित्यता, जाणीजे तो नित्य नाही, तो अनित्य. आज जे आहे, सकाळी उदयाला आलेला सूर्य एकदम डोळे भरून बघताय, तो लाल बोंद असा गोळा असतो, असा अर्धा पृथ्वीच्या बाहेर आलाय, पण आपल्या डोळ्यानं आपण बघतोय, पाहायला बरा वाटतो. जरा 1-2 तासानं बघता येत नाही, 12 वाजतावर पाहता येत नाही, रखरखीत ऊन आहे, तो पाहूच शकत नाही. संध्याकाळी अस्ताला जातो. तसं तुमचं जीवन आहे ना, बालपणचं ते बाळ वेगळं आहे, ते बाळ जरा 10वी-12वीला गेलं वेगळं आहे, त्याच्यानंतर त्याला बाळ झाल्यावर त्याचं जे स्थिर राहत नाही, ते ठाऊ होय. माऊली म्हणतात तैसे संसार आहे. असं संसार म्हणजे पूर्ण जगातली माणसं आहेत. हे जे संसार आहेत ना, समजता संसार जाणीजेच आहे, हे जाणून घ्या. काय जाणायचे? कळून घ्या, ओळखून घ्या. अनित्यता. जी माणसं तुमच्या बाजूने आता बोलतायत ते तुमच्या कधी विरोधात जातील सांगता येईल. जे आज तुम्हाला आवडतात किंवा तुम्ही त्यांना आवडतात, दुसऱ्या मिनिटाला अनादर होतो, नाही जाऊ शकत. जो मुलगा आईशिवाय 1 सेकंद राहत नाही, तो 10-10 वर्ष तो आईशिवाय राहतो. जाणीजे जय अनित्यता. कधी समजू नका हे आज चाललंय हे असं जग असेल, ते अनित्यता आहे.
तै वैराग्य दवडिता पाठी लागे. मग एकदा तुम्हाला ती हे अनित्य आहेत, लोक लबाड आहेत, लोक असे आहेत, हे जर तुम्हाला समजलं ना, मग तुम्ही त्यांच्या पाठीमागे लागू शकता. बराचसा काळ जीवन उद्ध्वस्त झालं, मग तुम्हाला कळलं की हे ना असं असं आपल्याला फसवलं. कितीतरी महिला आणि पुरुष आहेत, लोक फसवतात. 2 लाखाचे 10 लाख करून देतो, 10 लाखाचे 20 लाख करून देतो, असं कितीतरी महिला. सोनं आहे ना, 1 तोळ्याचे 2 तोळे. बारामतीला एक मनुष्य होता, तो म्हणायचे 1 तोळ्याचे 2 तोळे. मग बऱ्याचशा महिलांनी त्याला खरंच करून दिली आहे. जवळ 10-5 किलो असेल ना. आता 100-200 किलो जर चोरायचे, लबाडी करायचे, 10-5 किलो थोडंसं इमानदारी दाखवण्यासाठी ठेवलेलं होतं. 10 तोळे दिले ते 20 तोळे करून द्यायचे लगेच, 4 दिवसात 2 दिवसात विश्वास संपादन केला. आणि त्यानं सांगितलं 10 आणि 5 तोळे आणण्यापेक्षा आहे ना, जेवढे तुमचे नातलग पाहुणे रावळे सगळं एक ऑटो रिक्षा भरून आणा, एवढे पुन्हा पुन्हा एकदाच करून देतो सगळं डबल. ते बरोबर आहे. मग अख्ख्या बारामतीतले जेवढे त्यांचे नातलग होते सगळे जवळजवळ 100 किलो सोनं मला जमा केलं आणि डबल करून देतो म्हणून 2 दिवसामध्ये डबल. त्यानं तिथून जे गाडी भरली ते कुठं MP UP मध्ये गेला, तो अजून येतोय. डबल नाही ना सिंगल नाही, रडून रडून त्यांचे ऑपरेशन झाले डोळ्याचे लोकांचे. जाणी जे जय अनित्यता, अनित्य ती लोक ही खोटे लबाड आहे. हे जगामध्ये फक्त एकच आहे, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. सत्य साच खरे नाम विठोबाचे आणि संत, बस. जगात दुसरे हे लोक सत्य नाही, कोणी असो. आज एक तुमच्या पशी बोलेल, दुसऱ्या पशी कोणा तिसरंच बोलणार. हे जीवन आहे, समजून घ्या. जाणीव आहे, समजून घ्या. ज्ञानेश्वरी समजून घ्या, माणसं समजून घ्या, गुरु समजून घ्या, शिष्य समजून घ्या, देवाला समजून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी समजून करा. या उघड यांनी केलं म्हणून आपण केलं असं नाही, समजून करा सगळ्या गोष्टी. ज्ञानेश्वरी हे शिकवते. आई सुद्धा आपली एवढी शिकवणार नाही, किती बारकावी शिकवते ज्ञानेश्वरी. हे जीवन आहे. म्हणून माऊली म्हणतात तुम्ही करा जीवनामध्ये. आणि जे एकदा कळलं ना, हे जे सत्य आहे याच्यात बदल होऊ शकत नाही. ही जी पृथ्वी आहे, घरामध्ये बदल होईल, बंगल्याची झोपडी आणि झोपडीचा बंगला होईल, पण या पृथ्वीमध्ये जमिनीमध्ये ही जी काळी आई तिच्यामध्ये बदल होत नाही. तिच्यावर राहणारी माणसं बदलतील, पशु बदलतील, लोक बदलतील, ती तशीच आहे, तीच आहे. या जमिनीमध्ये हजारो पिढ्या गेल्यात आपल्या, जमीन बदललेली नाही. जमिनीमधून रोड जाईल, विहीर होईल, बारव होईल, रेल्वे जाईल, पण जमीन जागेवरच. जमिनीमध्ये राहणारे, जमिनीवर राहणारे माणसं बदलतात. म्हणून माऊली म्हणतात परमात्म्यावर, ज्ञानेश्वरीवर, संतावर फक्त एकनिष्ठ राहा. आणि कसं एकनिष्ठ राहा? माऊली म्हणतात मी माझ्या गुरु माऊलीवर इतकी निष्ठा ठेवून राहिलो मंडळी, इतका इमानदारीने राहिलो माझ्या गुरु माऊलीवर, माझ्या दादावर माझे वडील भाऊ आणि त्यांच्यावर मी निष्ठा ठेवली. आता दृष्टांत दिलाय, तुम्ही ऐकणारे हुशार आहे, तुम्हाला कळेल. माऊली म्हणतात चातक नावाचा पक्षी असतोय. चातक, त्याला तिकडे मराठवाड्यामध्ये त्याला पावशा म्हणतात. पावशा इकडे शास्त्रीय भाषेत चातक म्हणतात. चातक कळतो का तुम्हाला सगळ्याला? चातक छोटा पक्षी असतो आणि तो टाहो पडून ओरडतो. तो मेघाच्या द्वारे आलेलं पाणी पितो. बघा तुम्ही आता जून, मे, जुलै, आता इथून पुढे ते ओरडायला सुरू होतो. त्याचे तृषकांत जीव होतो, त्याचं तहान लागती आणि तो पाऊस पडता हो असा टाहो पडतो. मोबाईलमध्ये सुद्धा त्याची ध्वनी असतो त्याचा, पावसात, त्या पक्षाचा, चातक पक्षाचा. कुहू 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 असं करतो, तो ओरडतो, तो असा टाहो पडून रडतो. तो मेघाला बोलवतोय का? तो विहीर, बारव, कुठलं धरण, गटार, बॉटल कुठलंच पाणी पित नाही, फक्त मेघाच्या द्वारे आलेले पाणी पितो. बघा शब्द कसे आहेत माऊलीचे. माऊली म्हणतायत पहा भरोरी आघवी, मेघ चातकाशी रिचवी. जो अनन्य चातक आहे ना,
तुम्ही आम्ही झोपलेलो असतो कधीतरी. इथून पुढे लक्षात ठेवा, मे जून जुलै या महिन्यामध्ये एप्रिलच्या शेवटी बघा ते पक्षी वरडायला सुरुवात होतात. तुम्ही आम्ही रात्रीचं झोपलेलो असतो, गाढ झोपेत असतो. तो पक्षी या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर वरडत राहतो, वर मान करतो आणि आपल्या मालकाच्या नावानं टावा फोडतो, मेघाच्या नावानं टावा फोडतो. मग तो जो मेघ आहे ना त्याला दया येते आणि मग तो दयेपोटी आपल्या गाईला नाही, म्हशीला नाही, शेळीला नाही, तुमच्या आमच्यासाठी पाणी आणत नाही. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये ओविलित आहे. पाणी जो मेघ वर्षाव करतो कुणासाठी करतो? बोला नावडेकर, कुणासाठी? आता तुम्हाला नाव सांगितलंय बघा, माऊलीची ओवी, ज्ञानेश्वरीतली ओवी. माऊली म्हणतात गायीसाठी नाही, बाईसाठी नाही, माणसासाठी नाही, मुलासाठी नाही, पशुपक्ष्यासाठी नाही. कुणासाठी करतोय तो? चातकाचे कणवे, कणवे म्हणजे प्रेमानं दयेनं, चातकाचे कणवे मेघ पाण्याशी धावे. मेघ पाणी घेऊन धावतोय, मग चराचर आघवे निवाले जायचे, त्याच्या निमित्तानं तो येतो आणि मग आपल्याला पाणी मिळतं. माऊली ओविलितात, भरले समुद्र सरिता चहूकडे, परी ते बापियाशी कोरडे. बापिया म्हणजे तो पक्षी अनन्य, तो मेघावर त्याची निष्ठा आहे, कोरडे. भरले समुद्र, बाजूला हे गिरगाव चौपाटी वगैरे हे समुद्र, कुठे हे समुद्र चौकट वेळा आहे, एवढा समुद्र आहे, पण पक्षी त्या समुद्राकडे पाहत नाही. भरले समुद्र सरिता म्हणजे नद्या चहूकडे, परी ते बापियाशी कोरडे. जय मेघवणी, जेव्हा मेघाच्या द्वारे मेघवणी थेंब पडे, तर जीवन किती मेघाच्या द्वारे पाणी आलेलं असतं, मग तो पितो. मग त्याच्या कळकळीनं दयेनं त्याची निष्ठा बघून तो मेघ बाष्पीभवन होतो, समुद्रातलंच पाणी. पण ते पाणी घेऊन तो मेघ येतो. समुद्र स्वतः जरी आला तरी मेघ, तो चातक त्याच्याकडे बघत नाही, तुझं पाणी मला नकोय, मला माझा बाप, माझा ईश्वर, माझा निसर्ग, माझा गुरु तो जो आहे त्याच्याद्वारे पाणी आलेलं पाहिजे, तुझं पाणी नकोय मला. मेघवणी जाई थेंब पडे मेघाच्या, इतकी निष्ठा ज्ञानेश्वरी. तय जीवन किती आहे, तय तेव्हा त्याला पाणी. म्हणून माऊली ही 15व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या बघा, पहा बघा नावडेकर, पहा भरोवरी आघवी, मेघ चातकाशी रिचवी. बरोबरी तो मेघ आहे ना, ते ढग आहेत ना, समुद्रातलं पाणी, पण ते शुद्धीकरण करून, शुद्ध करून, पवित्र करून गंगाजल बनवतात. समुद्रातलं पाणी मी शेकडो वेळ स्नान केले त्याच्यामध्ये समुद्रात. तोंडात तर नाही घेऊ शकत, ठीक आहे तोंडात, पण पोटात घालू शकता का? पण पिऊ शकत नाही, ते खारं लागतं, चव नाही. मग जे मेघाद्वारे येतं ते कुठलं पाणी? पाणी कुठलंय ते? पुरुष मंडळी, मेघाद्वारे आलेलं पाणी कुठलंय? समुद्रातलंच आहे. मग मेघाच्या द्वारे आलेलं गोड लागतंय, समुद्रातलं खारं का? ते गुरुमुखाना माऊली म्हणतात, जी भगवद्गीता आहे ना, हे समुद्रातलं पाणी खारं ते नाही चव लागत. नीट समजून घ्या, भगवद्गीता हे खारं पाणी, ते तुमच्या उपयोगाचं नाही. संस्कृत मध्ये तुम्ही वाचायचा प्रयत्न कराल, वाचता येत नाही तुम्हाला, शिकावं लागतंय त्याला. मग तेच खारं पाणी पण मेघाच्या द्वारे आलं तर त्याला गोड लागतं, चव येते. तसं भगवद्गीता हे समुद्राचं खारं पाणी, पण गुरुमुखाच्या द्वारे आलं तर त्याला चव लागतं. ही ज्ञानेश्वरी. भरोवरी आगवी, मेघ चातकाशी रिचवी. काय माऊलीच्या ओव्या आहेत, काय शब्द आहेत. ओती नाही, रिचवी. लोक म्हणतात तो अख्खा टँकर दुधाचा रस्त्यावर रिचवला, कळशी रिचवली, तेलाची कळशी, तुपाची कळशी, पाण्याची. रिचवणे म्हणजे पूर्णपणे अशी पालती करून ओतणे. मेघ चातकाशी रिचवी, पहा भरोवरी आगवी,
मेघ चातकाशी विचवी, मज लागे गोसावी तैसे केले. माझ्यासाठी गोसावी माझा प्रभू, माझे मालक, माझे गुरुदेव, माझे दादा, माझ्या निवृत्तीनाथांनी हे गीतेतलं ज्ञान शुद्ध केलं. खारं होतं, संस्कृत होतं, ते मराठीमध्ये केलं. आणि मग त्यांनी असं रिचवलं. बघा, जो मेघ ज्या वेळेला धावून येतो मंडळी, त्या वेळेला गडगडाट कडकड 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 विजा चमकतात. तो जो चातक वाट बघतोय ना, त्याचं अभिनंदन आहे, त्याचं स्वागत आहे, त्याची एंट्री. तू एवढे दिवस वाट बघितलीस ना, तू माझ्यासाठी एकनिष्ठ राहिलास. बॉटल मधलं पाणी पिलं नाहीस, धरणातलं नाही, तळ्यातलं नाही, विहिरीतलं नाही, कुठलाच पिला नाहीस. माझ्यावर एकनिष्ठ राहिलास म्हणून हे घे. मेघाची तहान फक्त थेंब आहे, माऊली म्हणतात. एक थेंब, एकच थेंबात त्याचं पोट भरत आहे. पण एक थेंब लागतंय ना. 2 माणसं घरी जेवायला येणार आहेत, पण 50 माणसाचं जेवण महिला करतात. आम्ही दररोज बघतोय. एकटा मी येतोय, किती जण आम्ही दोघं तिघं जेवायला येतोय, पण स्वयंपाक किती असतो. मेघ चातक अशी येतोय, विजा चमकत, गर्जना करत. आबाळ जर गरजायला लागलं तर लोक म्हणतात दरवाजे बंद करा, घरामध्ये व्हा, विजा चमकतायत, आबाळ गरजते. माऊली म्हणतायत, पहा पा भरोवर यागोय मेघ चातकाशी रिचवी, मज लागे गोसावी तैशी केली. गर्जना करत येतो आणि हे घे तुझं बक्षीस. तुझे तृषकांत व्हायचंय ना, तो म्हणतो एवढं नाही लागत. अरे घे, काय घ्यायचं ते. तुम्हाला जेव्हा ज्ञानेश्वरी ज्ञान देते, धन देते, तुमची पुंजी, तुमची झोळी छोटी हो, पण एकदा ज्ञानेश्वरीने दिलं ना, तुमची झोळी कमी पडते. देते फक्त एकच आहे, तुमची लायकी तयार करायची. तिनं द्यावं, त्या गुरुनं द्यावं, मेघानं द्यावं. तो 12 महिने तो चातक वाट बघतो, त्याची योग्यता, त्याची क्षमता वाढवतो आणि मग मेघ देतो. तशी ज्ञानेश्वरी तुम्हाला देते. आपली योग्यता वाढवा, क्षमता वाढवा, आपली लायकी वाढवा. का मिळत नाही? अजून झोळी मजबूत नाही, लायकी नाही. हे जीवन आहे. कळमोलीला मी नवीन नवीन येत होतो, कळमोली कॉलनीमध्ये, तिकडं परिसरामध्ये नवीन आलेलो होतो मी त्यावेळेला. आणि भरपूर कार्यक्रमाला लोक असायचे. लोक म्हणायचे महाराजांचा आवाज गोड आहे, सर्व चांगलं आहे, पण ते नुसते ज्ञानेश्वरीच्या वव्या सांगतात, आम्हाला कळत नाही. मग असं रंगूबाई ठकूबाईच्या गोष्टी सांगितल्या ना, मग मजा वाटते. महाराज त्याच कळमोली कॉलनीमध्ये माझंही कीर्तन होतं आणि श्यामगावकर आप्पा म्हणून वैवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध तेही होते. श्यामगावकर आप्पाला माझ्या समोर 2-2 दृष्टांत पहिले सांगितलेले, पुन्हा हा दृष्टांत सांगा श्यामगावकर आप्पा. ते वैकुंठवासी झाले, गेले ना. सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा कराड तालुक्यामध्ये गाव आहे, श्यामगाव म्हणून. आणि मग ते पंढरपूरला त्यांची आणि माझी भेट झाली. त्यांना सांगितलं, अर्जुन महाराज खाडे आले तुमच्याकडे. ते तिथं बसलेले होते महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात कुंडली करायचं. त्यांचं दर्शन घेतलं मी, त्यांनी घेऊ दिलं नाही, माझंच घेतलं मी, त्यांचं घेतलं, बसलो. आणि त्यावेळेला मात्र ते बोलत असताना श्यामगावकर आप्पा चंद्रभागेच्या वाळवंटात रडले मंडळी, डोळ्यातून ढळ धारावं. ते म्हणले, महाराज खाडे महाराज, आपण शेकडो ठिकाणी एकत्रित कीर्तन केले, कधी कधी असा प्रसंग यायचा, ते म्हणायचे खाडे महाराजांचा राहू द्या, आता आपणना करायला होते का, ते हसवतात. मग त्यांनी सांगितलं, महाराज मी लोकांचं मनोरंजन करत राहिलो, लोकांना काय लागतं हे देत राहिलो, पण तुम्ही तुमचं ध्येय सोडलं नाही, तुम्ही तुमची ज्ञानेश्वरी सोडली नाही. आज मला रडायला येते. मी आज देवाचं मनोगत, माऊलीचं म्हणणं मी लोकांना सांगितलं नाही. लोकांना काय वाटतं मी त्यांचंच मनोरंजन करत राहिलो, तुम्ही माऊलीचं मनोरंजन करत राहिले, देवाचं मनोगत लोकांपुढे मांडलं आणि आज तुमची महाराष्ट्रामध्ये ख्याती झाली. कधीही लक्षात ठेवा, लोकांना काय वाटतं, लोक असेच आहेत. हे मोठेचे अनुभव सांगतो तुम्हाला. आज ती लोक तारखा मागतायत, आता मला वेळ नाही. आज ज्ञानेश्वरी सांगणारा महाराष्ट्रात माणूस नाहीये, एकटाच आहे. आज बघा तुम्ही कुठल्याही बाजूला जाऊन, मराठवाड्यामध्ये गुरुजी आहेत, ते भारतभर सांगतात. महाराष्ट्रामध्ये या लेवला इकडच्या बाजूला मी एकटाच आहे. बाकीच्या रंगूबाई ठकूबाईच्या गोष्टी सांगून आपलं जीवन चालवणारे अनेक आहे,
पण माऊलीचा आत्मा, माऊलीची वाणी, माऊलीचं जीवन, ज्ञानेश्वरीतलं अमृत तुम्हाला अजरामर करणार हे प्रेम अमृत, ज्ञान अमृत हे ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणतायत मेघ चातक शिरीचे, का एकनिष्ठ आहे म्हणून मिळतं. तसं ज्ञानेश्वरीवर एकनिष्ठ राहा. ज्ञानेश्वरी तुम्हाला इतकं भरभरून देईल ना, तुमचे हात कमी पडतील. ही ज्ञानेश्वरी. म्हणून 15 अध्याया पुढे खूप असं संसाराचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं रूपक केलेलं आहे. मला सिद्धांत तुमच्या पुढे एवढाच मांडायचा की जीवन जाणून घ्या, ज्ञानेश्वरी कळून घ्या, तुमचं जीवन कळून घ्या आणि मोठं करा. आहारावर नियंत्रण ठेवा. लोक जिभेला आवडतं म्हणून खाऊ नका जेवणामध्ये. आपल्या जीवनाला किती पोषक आहे याचा जरा विचार करा जेवणात. म्हणून या जीवनामध्ये 2 संपत्ती, 2 प्रकारचे माणसं आहेत. धन आहे, संपत्ती. एक आसुरी संपत्ती आणि एक दैवी संपत्ती. पक्क लक्षात ठेवा या 2 संपत्ती. एक आसुरी संपत्ती म्हणजे राक्षसी संपत्ती, चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा, पुढच्या माणसाचा अंतःकरण दुखवून त्याला रडवून मग तुम्ही मिळवलेला पैसा, याला आसुरी संपत्ती. चुकीच्या मार्गाने जाणारा पैसा, चोऱ्या माऱ्या, दरोडे, बलात्कार, कोर्ट कचेरी, पोलीस डिपार्टमेंट, दवाखान्यामध्ये 10 आणि 20 लाख रुपये दवाखान्यामध्ये, ही आसुरी संपत्ती. मोठमोठे ऑपरेशन, हे जीवन आहे. नावडेकर जरा समजून घ्या मी काय बोलतो. भगवंत म्हणतात अर्जुना, जगातलं पाप, माऊलीला लोकांनी विचारलं महाराज आम्हाला पाप आणि पुण्य, दररोज आम्ही हरिपाठामध्ये टाळ पकवाल लावून पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी असं म्हणतोय, पण नेमकं पुण्य म्हणजे काय हेच कळत नाही. आता पुण्य म्हणलं की त्याच्या सापेक्षी पाप आलं. असं कोणी म्हणलं का पापाची गणना कोण करी, पापाची गणना कोण करी? नाही, पुण्याची गणना कोण. मग तुम्हाला पुण्य कळलं पाहिजे ना, नेमकं काय. हरिपाठ करणं म्हणजे पुण्य का, ज्ञानेश्वरी ऐकणं म्हणजे पुण्य का, दान धर्म करणं म्हणजे पुण्य का, नेमकं वाऱ्या करणं का, प्रयागराजला जाणं पुण्य का, कुंभमेळ्यात राहणं, कुठलं पुण्य म्हणजे नेमकं काय. पक्क लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरीमध्ये सगळंच आहे. जे ज्ञानेश्वरीमध्ये नाही नावडेकर या जगातल्या कुठल्याच पोथीमध्ये नाही. जगातल्या सर्व पोत्या ज्ञानेश्वरीच्या उष्टी आहेत. ज्ञानेश्वरीतलं मटेरियल घेऊन तयार झालेलं आहे. जगातल्या सांगतो तुम्हाला, बाकीचे पुराण हे नाही सांगत. जगातला कुठलाही ग्रंथ हे ज्ञानेश्वरीतले म्हणजे महाभारतातले. महाभारतातली गीता आहे, गीता ही ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरीतून पुढे हे होते. सगळ्यांनी पुरावे घेतलेले ज्ञानेश्वरी, सगळं त्याच्यामध्ये. ऐका पाप कशाला म्हणतात आणि पुण्य, दोन्हीची व्याख्या तुम्हाला ठेवतोय, पक्क लक्षात ठेवा मरेपर्यंत. माऊली म्हणतायत तुम्ही कमवलेलं, तुम्ही मिळवलेला पैसा, तुम्ही बांधलेलं घर, त्याच्यात तुम्हाला मरेपर्यंत राहता आलं, तुम्ही मिळवलेलं तुम्हाला आनंदानं खाता आलं मरेपर्यंत, तर तुम्ही पुण्यवान. तुमच्या घरात तुम्ही बंगला बांधला आणि तुम्हाला त्या घरात राहता येऊ नाही, तुम्हाला जिन्याखाली राहायची पाळी, हायवे रोडच्या ब्रिज खाली नेऊन तुम्हाला टाकावं, मंदिरामध्ये नेऊन तुम्हाला टाकावं. तुम्ही मिळवलंय पण तुम्हाला खाता येत नाही, हे जगातलं नंबर 1चं पाप आहे. दुसरे खातात, तुम्हाला खाता येत नाही. एका साखर कारखान्यावर माझं कालेचं कीर्तन असतं. सोलापूरमध्ये कारखाना, सुभाषराव देशमुख त्यांचा कारखाना, मंगल नाव आहे काहीतरी, असं नाव आहे कारखान्याचं. मंगलवरच नाव आहे त्याचं. आणि मग त्या कारखान्यावर आम्ही कार्यक्रमाला जायचो मी सुरुवातीला. आता असेल हे 2-3 वर्ष नाही जात. मग तिथं ते ट्रकनं माणसं आणायचे, 5-50 ट्रक लावायचे, तेवढ्या माणसाला जीव घालायचे, आणि कीर्तन झालं की जीव घालायचं, मग सोडायचे. आम्ही जेवायला बसलो आणि तिथं त्यांचा कोणीतरी पाहुणा आलेला होता, वारकरी होते, 5-25 बसलेले टेबलवर बसलो आम्ही. सुभाषराव देशमुख कारखान्याचे चेअरमन तेही बसले, आणि काही पाहुणे आलेले होते, करोडोपती लोक होते, ते आलेले बसले जेवायला. गुलाबजामुन वगैरे साखर कारखाना वाढलेले होते.
बरेच जणांनी बरेच खाल्ले, भरपूर खाल्ले. आणि त्यांचा जो पाहुणा होता, प्रत्येक वेळेला ते आचार्य ते पंक्तीला वाढणारे मुलं यायचे, त्याला गुलाबजामुन प्रत्येक वेळेला ते हात करायचे. जमत नाही मला का म्हणले शुगर जास्त झाली, नुसता बघितला तरी शुगर वाढते. मला सांगा, तो सुद्धा कारखान्याचा चेअरमन होता, दुसऱ्या 3 कारखान्याचा चेअरमन, साखर कारखान्याचा चेअरमन, आणि त्याला 1 कण सुद्धा साखर खायची नाही. ते वारकऱ्यांना विचारलं, एका वारकऱ्याला विचारलं तुम्ही किती खाल्ले? म्हणला आत्ताशी 44 झाले. म्हणजे आता पुन्हा नंतर किती खाल्ले ते काय मोजले नाही, पण त्याने सांगितलं आता 44 खाल्लेत बाबा. महिन्याचा वारकरी पायी जाणारा, खाद्यावर पडशे आणि भजन करत जाणार. तुमचं तुम्हाला न खाता येणं. आता आम्ही खात नाहीत गुलाबजामुन, आम्हाला शुगर फिगर, मी अजून चेकच केली नाही आतापर्यंत, प्रश्न नाही त्याचा. पण साखरनं घशामध्ये चिकटपणा निर्माण होतो. साखर चांगली नाही. तुम्हाला खायचं ना, विदाउट केमिकल गुळ मिळतो, गुळ प्युअर देशी गुळ, तो गुळ खा, साखर खाऊ नका. साखर घातक आहे. साखर हे पांढरं विष आहे माणसाच्या जीवनामध्ये. कुठल्याच मार्गाने साखर पोटात जाता कामा नये. आम्ही खात नाही ते गुलाबजामुन म्हणून नाही, साखर पोटात का. आता मला बोलायचंय त्यावेळेला सारखं 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 मला असं ठसकत बसावं लागेल, करत बसावं लागेल, म्हणून मी ते पाळतो. साखर खात नाही त्याच्यासाठी. नाही तर शुगर किती आहे काय चेकच केलं नाही मी. व्यायाम भरपूर असतो, खाणं चांगलं असतं, गरज पडत नाही त्याची. का सांगतो तुम्हाला, तुमचं तुम्हाला खाता येऊ नये. तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, कुठला कुठला तांदूळ घरात ढीग लागलेला आहे, खायचा नाही. त्यांनी सांगितलंय फिक्कं वरण, बिगर मिठाचं वरण खायचं, फक्त पेजोनी प्यायचंय, फक्त काहीच खायचं नाही. गहू आहे, काजू बदामाच्या गोण्या आहेत, दुकानाच्या घरी, कंपनी, नौकर खातात. काय कायचे तर उंदर, भुशी, कुत्रे खातात, ह्याला खाता येत नाही. पोळ्या, तुम्ही मराठवाड्यामध्ये आले तर पुरणाच्या पोळ्या वगैरे, चपात्या केलेल्या असतात, ढीगच्या ढीग. लोक 4-4, 5-5 चपात्या खातात, पोळ्या खातात. त्यांना विचारेल एखादी पोळी, नाही नाही, पोळ्या नाही, नुसत्या गोळ्या. जेवणाच्या अगोदर 4 गोळ्या, जेवण झाल्यावर 4 गोळ्या, झोपायच्या टायमाला 4, जागा झाल्यावर 4. अहो काय काय तर असं बॉक्सच असतो त्यांच्या संग. इंजेक्शन, कुठे इंजेक्शन, सगळे बोळ, कुठे छिद्रच असतात, इथं दंडात, पिंढऱ्यात, मांडेत, कुठे हातानेच घेतात. जेवायच्या अगोदर पुन्हा मेडिसिन असं खोकच बरोबर असं, जेवण कमी. याचा अर्थ असा आहे, तुमचं तुम्हाला जे खाता येत नाही त्याच्यासारखं पाप जगात कुठलं नाही खाताय. आणि जी मजुरी करणारी माणसं आहेत अशा मजबूत चपात्या, भात असं थपीच लावतो बघा, असं पूर्ण पात्र भरून, असं एवढं मोठं असं एखादा जणू का हे असा बॉक्स ठेवला याचा काय आवाज, ढीगच्या ढीग. आणि एकदा एका बाजूनं सुरू केला ना, आखा डोंगरच्या डोंगर फस्त करतो. 2 मिनिटात जरा काम केलं पचतंय. तुम्ही कमवलेलं तुमचं तुम्हाला उपभोग घेता आला पाहिजे, हे मला सांगायचंय. समजून घ्या नीट. तुम्ही पोट मारून बंगला बांधलाय, गाड्या घेतल्यात, नोकरी, पैसा, माऊली मिळू नका म्हणत नाही, तुम्ही अब्जाधीश व्हा, करोडोपती बना तुम्ही. तुमचं तुम्ही मिळवलेलं तुम्हाला खाता आलं पाहिजे. तुम्ही मिळवायचंय, तुम्ही नुसतं दुसऱ्याकडे बघायचे, ते खातायत आणि तुम्हाला काहीच खायचं नाही. तुम्हाला द्राक्ष खायचे नाही, तुम्हाला चिकू नाही, कुठलं फळ खायचं नाही, काहीच खायचं नाही, नुसतं फिकं वरण आणि बिगर मिठाचा भात, एवढा एवढा भात. हे काही तुमचं खाणं हे जग नाही. भगवंत म्हणतात अर्जुना, ह्यांनी अनेक लोकांच्या तोंडचं काढलेलं आहे पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे हात करतो म्हणजे तुम्ही नाही बरं का, ते एक सांगण्याची पद्धत आहे. यांनी अनेकांना खाऊ दिलं नाही म्हणून आता याला मी खाऊ देत नाही. राजा धृतराष्ट्र भारताचा राजा आहे आणि पांडवांच्या तुकड्यावर जगतोय. मरायच्या टायमाला भारताचा मालक आहे. ज्या पांडवांना वनाला पाठवलंय ना, मरायच्या टायमाला 100 पोरं मेले, 100 पोरं. जावाई मेलाय, दुसऱ्या नावाची पोरगी एकुलती एक ती विधवा झाली. आणि शेवटच्या टायमाला पांडवांनी जेवायला घालायचं, ताट आणायचं आणि त्याच्यावर जगायचं. वाट बघायची, नाश्ता नाही, पाणी नाही, जेवायला तेवढ्याला आणायचं आणि ते ताट भीमाच्या ताब्यात असायचं. भीम जेवण घेऊन आला, भीमानं सांगायचं, आंधळ्या लाज वाटत नाही तुला? हा,
आमच्या तुकड्यावर जगतोस आणि जेवायच्या टायमाला बरं का त्यांना असं पाणी फिरवलं ना, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामां विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. त्यानं पाणी फिरवायचं, जेवायच्या अगोदर हे मंत्र म्हणायचे असतात, मग ते देवाला पोहोचतं. त्यानं मंत्र म्हणायचे ना तर पहिला घास मोडला की मला सांगायचं आंधळ्या कसं आहे जेवण. लाज वाटते का म्हाताऱ्या, आमच्या तुकड्यावर जगतोस हा. आणि तुझा पोरगा आता 100 पोरं 98 पोरं भीमानं मारले होते. मग दररोज एक पोरगा सांगायचा तुझा दुर्योधन असा मारला कंबरात गदा मारली, मांडी तोडली, हात तोडला, पाण्यात बुडून बसला, जाऊन असं केसाला धरून असा मारला, असा तळतळून मारला. आता कुठल्या बापाला जीवन बुडू जाईल. पोरगा कसा मारला जर सांगा बरं. एक पोरगा नाही ना, 3 महिने पुरतात. दररोज एक म्हणलं 3 महिने पुरतात ना, आहे का नाही. 30 तरी 90 98 पोरं एकट्यानेच मारलेले. तसं ताट बाजूला ठेवायचं. खाना आणल्या काय झालं आता हा. आम्हाला अन्न खाऊ दिलं नाही, आमचं हिसकावून घेतलं नाही, आमच्या तुकड्यावर जमतो. लाज वाटत नाही तुला? खाईल का माणूस? कोण आहे? पृथ्वीचा मालक आहे, भारताचा राजा आहे. युधिष्ठिर एक दिवस आले, म्हातारं मरायला झाला. युधिष्ठिर म्हणले काका जेवायला तर मी तुम्हाला 3 टाइम आणि चांगलं देतोय, तुम्ही अशी तब्येत. ते म्हणला काय हे तुझा भाऊ ना भे, हे जेवायला बसलो की हे सांगतोय, कसं जेवण जाईल मला सांग. युधिष्ठिरनं बोलून घेतलं, भीमा काय दादा, काका जेवायला बसल्यावर तू हे सांगतोस, सांगू नको जेवायला बसलो. नाही जेवायला बसलो नाही सांगितलं. दुसऱ्या दिवशी सुरू केलं. फक्त आताच काय सांगले, जेवायला सुरुवात केली सांगायचं नाही, अगोदर सांगायला काय हरकत आहे. अगोदरच एक 5-10 मिनिटांना मग सांगायचं. आंधळ्या नालाय का म्हाताऱ्या, आमच्या भावाचे लावा लाव करतो, भांडणं लावतो, तुकडे फुकट खातोची खातो आणि आमच्या लावा लाव करतो, आमच्या भावाचे भांडणं लावतो तू हा. कोणी मारेल मग? मी नाही तर कोणी मारले हा. तुझा जयद्रथ, तुझा जावाई अर्जुनानं असा उडवला वगैरे वगैरे सर्व इतका सांगायचा राहू. शेवटला मरायला झालं. म्हातारा झोप लागा. कशी झोप लाग? पोटात काही नाहीच तर. विदुर का आले म्हणले दादा काय विदुर, जरा लाज जरा असेल ना, थोडी अक्कल असेल ना, अक्कल तुला लाज असेल. मोजून 13 दिवस शिल्लक राहिले, तुझं आयुष्य काटावर आलं. तुला जे झोप लागत नाही रात्र नावडेकर, 2 माणसाला झोप लागत नाही. 2 माणसाला रात्रभर जागे असतात 2 माणसं. कुठला? एक जो पापानं खाल्लेला आहे, रोगानं ग्रस्त झालेला आहे, पाक गाव घोरतोय आणि खोय 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 करत राहतोय. ज्याने विड्या सिगारेट ओढल्या तशी उबळ आली, अर्धा तासात जात नाही. अनेक रोगानं ग्रासलंय, झोप लागत नाही. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐशी. तुला झोप लागत नाही का? पाप झोप येऊ देत नाही. तुम्ही केलेलं पाप तुम्हाला झोप येऊ देत नाही. झोपीच्या गोळ्या खाल्ल्या तरी झोप लागत नाही. गोळ्या खाऊ देत नाही, खाता येत नाही आणि गोळ्या खाऊन झोप लागत नाही. विदुर काका झोळाने सांगितलं, आंधळ्या नालाय का, अरे आज तरी ऐक, 13 दिवस राहिले फक्त, म्हणून 2 माणसाला झोप येत नाही. एक अतिशय पापी आहे त्याला झोप लागत नाही, आणि दुसरा ऐका, 2 माणसं असे महाभारतात आहे. एक अर्जुन आहे त्यालाही झोप लागत नाही, आणि दुसरा धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्र हा पापानं खाल्लेला आहे, पाप झोप येऊ देत नाही. आणि अर्जुन हा पुण्यवान आहे. अर्जुनाला जगामध्ये काहीतरी घडवायचंय, आपल्या आईचं आणि बापाचं नाव जीवनामध्ये कमवायचंय, आपल्या खानदानीचं, आपल्या कुळाचं. आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांच्या 21 पिढ्याचं नाव कमवायचंय. आपल्या मायभूमीचं, भारत मातेचं, आपल्या जन्मदात्र्या आईचं आणि वडिलाचं, आपल्या नावडे गावाचं नाव मोठं करायचंय ना. असा पुरुष आणि अशी स्त्री, तिला रात्र झोप लागत नाही. काय केलं पाहिजे?
उठून बसतो तो, कसं लढायला पाहिजे, कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे. शिवरायांना झोप लागत नव्हती. पूर्ण मुस्लिमांनी वेढा टाकलेला होता महाराष्ट्राला. जिंकायचं होतं, महापुरुषाला जिंकायचंय, काहीतरी करायचंय, या तळमळीने एक झोप लागत नाही आणि दुसरी जे पाप झोप येऊ देत नाही. तुमचं तुम्हाला खायला न मिळणं पाप आहे, खाता येत नाही. तुम्ही कमवलंय, तुमच्या समोर सुना नातू पण तुम्हाला मारतायत आणि तुम्हाला काहीच खाता येत नाही, तुम्हाला वाईट वाटतंय. एवढं मोठं कमवलंय, आपण करून ठेवलंय, जिना आहे, एक पायरी चढता येत नाही. लाईट गेली, आता काय, जे बसून लिफ्ट जे असते ती काय सारखी थोडी चालू कमी जास्ती कधी, आणि कधी कधी त्या ती लिफ्ट सुद्धा अडकती, मध्येच अडकती कधी कधी. त्या अशा अनेक अडचणी असतात. तुम्ही ज्या गोष्टी, कधी कधी तुम्ही कांदा कापायला, काय फळं कापायला चाकू घरामध्ये आणलाय, कधी चोर घरात शिरले, त्याला नाही दुसरं सापडलं, ते तुम्ही आणलेल्या चाकूनच तुम्हाला कापतात, ते जीवन होत. तुम्हाला कुठलीच गोष्ट उपभोगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग बघा कसा आहे. महाराज म्हणतात, त्याला पुण्यवान मी समजतो ज्यानं संपूर्ण ज्ञानेश्वरीचे सिद्धांत अगोदर सांगतो. माऊली म्हणतात, पुण्य त्याला म्हणतात तुम्ही कमवलेल्या प्रत्येक वस्तूचा उपभोग तुम्हाला घेता येतो ना, याला खरा पुण्यवान म्हणतात. पण कुठलीच गोष्ट तुम्हाला खाता येत नाही, पाहता येत नाही, उपभोगता येत नाही, तुमच्या समोर बाकीचेच खात राहतायत, त्याच्यासारखं पाप दुसरं कुठलं नाही. बघा तुकोबारायांचा अभंग कसा आहे. आपण केले आपण खाय, तुकावंदी त्याचे पाय. तुम्ही मिळवलंय ना, तुम्ही खायचंय. काय काय माणसं असे मर 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 करतात. एवढा मोठा महायज्ञ चाललाय, इथं देणगी देणार नाही, दुसरे देतात, मग आपली काय गरज आहे. तो दिलीस तर काय फरक पडेल, दे ना. हा, दानावर चालतंय आणि घेणाऱ्यांनी कधी अहंकार करायचा नाही. कुणी देऊ नका, थोड्या दिवस चालवाल आणि मग ते काय होईल, कमी पडेल. मग पुन्हा मग गावोगावी तालुकावर मागत फिरावं लागेल. एखादा बहादर पुरुष असतो. कधी लक्षात ठेवा, गावचं मंदिर आणि गावचा सप्ताह कुठल्याच एका माणसाकडून करू नका आणि एका माणसाकडून मंदिर बांधू नका. गावातले हरिजन असतील, दलित, मुस्लिम, कोळी, माळे, पाटील, ब्राह्मण वगैरे वगैरे जे असाल का, ही सगळ्यांची 10 रुपये, 10 लाख, 20 लाख असे सगळ्यांची घेतले ना, 10 रुपये देणारा सुद्धा असं वाटतं माझ्या पंजोबाने ह्याला 10 रुपये दिलेत म्हणजे हे मंदिर माझं आहे, म्हणून मग सगळे देवाय दर्शनाला. तसंच सप्ताहाचं सुद्धा असतं. सगळ्याच सामुदायिक घ्या, ज्याला जसं देता येईल तसं घ्या. अन्नदान घ्या, ज्ञानदान घ्या, अर्थदान घ्या. आणि एखादा जर मोठा करोडपती असेल, तो जर म्हणला मी एकटा करतो, करू द्या, तसं काय नाही, तुम्ही द्या. पण दुसऱ्याचे घेऊ नका असा अर्थ नाही. तो जरा जास्त देत आहे त्यांचे घ्या, त्याची उलट पूजा करा. आपण 10,000 देतोय, तो 10 लाख देतोय, त्याचं अभिनंदन करा, पूजा करा त्याची. त्याचे एवढं मोठं अंतकरण मोठे काय घेऊ नये, पण सगळ्याच्या सहकार्याने करा, तर त्याला शोभा असते, तर पुण्य तयार होतं. माझ्या गावातली घटना सांगतो तुम्हाला. एकच करोडपती माझा मित्र आहे, तर ते करायचे. मी त्यांना समजून सांगितलं नाही लोकांना. मग त्यांच्याच घरी जेवण, त्यांच्याच घरी, दुसरीकडे जाणेच नाही. मग आलेले पाहुणे म्हणायचे, जेवण त्यांचं, महाराज त्यांचे, मंडप त्यांचा, सगळं त्यांचं, चहाला सुद्धा दुसऱ्याचे जायचं नाही. असं जर आहे मग आम्हाला लाज वाटते. नको फुकट किती दिवस आहे. अशी माणसाची चर्चा सुरू झाली. आणि मग आता गेल्या वर्षीपासून मी एकच करोडपती माणूस, माझे मित्र आहेत ते खूप चांगले आहेत, ते खर्च करायचे. पण यावर्षी मी सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून सप्ताह केला. दरवर्षी करत होतो त्याच्यापेक्षा 10 पट प्रतिसाद मिळाला. म्हणून कुठलंही कार्य सर्वांचं सहकार्य घेऊन करा. आपण केले आपण खाय. तुम्ही जे केलेलं आहे ना, तुम्हाला उपभोग घेता आला पाहिजे. तुकावंदी त्याचे पाय, त्याच्या मी पाया पडतो. म्हणून पाप पुण्याची व्याख्या तुम्हाला सांगितली. पुण्य म्हणजे तुमचं संपूर्ण जीवन, तुम्ही केलेला परमार्थ तुम्हाला आनंद दिला पाहिजे. तुम्ही मिळवलेली संपत्ती तुम्हाला आनंद दिला पाहिजे. तुम्हाला तिचा उपभोग घेता आला पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं, मुंबईला गोरेगावला नवीन येत होता, आताही जातो. आणि तिथे एक माणूस होता, माझा मित्रच होता. 2 कोटीची गाडी घेतली. मग त्याच्यामध्ये त्याचे नौकर बसायचे, पुत्र बसायचे. आम्ही कधी बसायचो.
त्याला म्हणलं तू एखाद्या दिवस बसतो का नाही कधी बघावता होता तो पायी नाही तर मला काय महाराज गाडी भारी पण मुळव्याच झालेला आहे बसताच येत नाही काय सांग गाडी 2 कोटीची गाडी आहे पण ते कुत्रा बसतोय पुढच्या सीटवर असं इकडे तिकडे कुत्रा बसतोय पाळल्याला कुत्रा बसतोय पण ह्या मालकाला बसता येत नाही आपण केले आपण खाय तुम्ही मिळवलेलं तुम्हाला खाता येत नाही तुमच्या डोळ्यासमोर नातू पण तो तुम्ही 10 रुपये कधी कुठं देणगी दिली नाही आणि नातू पण तुम्हाला 500ची नोट गुटक्याच्या पुडीसाठी आणि आईस्क्रीमसाठी तोडता 500ची नोट हजाराची रुपये बघत नाहीत काही आणि तुम्ही 5 रुपये कधी खर्च केले नाही हे जीवन आहे तुम्ही नाही खर्च केले ना मग पुढची पिढी असेल चुकीच्या मार्गाने दारू गांजा चरस त्याच घरामध्ये तुम्ही कधीच कुठं दान दिलं नाही असं होतं आपण केले आपण खाय तुका वंदी त्याचे पाय तुकाराम महाराज म्हणतात अशा भाग्यशाली पुरुषाच्या चरणावर मिळता म्हणून ही जी आहे ती आसुरी संपत्ती मला संपत्ती सांगायची म्हणून तुम्हाला एवढं सांगितलं पाप कशाला म्हणतात पुण्य कशाला म्हणतात ही व्याख्या आहे पाप पुण्याची माऊली म्हणतात चुकीच्या मार्गाने जाणारा पैसा आपल्या आईने आणि वडिलांना किंवा आपण घाम गाळून मिळवलेला पैसा आहे तोच ऑर्केस्ट्रा तमाशा थिएटर दारू गांजा जुगार ते पवित्र लक्ष्मी तोच पैसा जर या मार्गाने जात असेल का असं समजायचं की हा पैसा आसुरी संपत्ती चुकीच्या मार्गाने अहो काय सांगा तुम्हाला 10 बोकडं एका कार्यक्रमाला मारतायत 10 बोकडं बकरी बोकडं काढतात ना हा समजतात ना बकरी बोकडं पण ते 10 बोकडं मारायचे मी याच गावामध्ये आलो होतो सुरुवातीला आणि जे आनंदा म्हात्रे जे आहेत त्यांच्या घरी पण त्यांच्या मुलीचं लग्न जमलं मोठ्या मुलीचं लग्न जमलं आणि मग ते पाहुणे वगैरे ते इकडे तिकडे काही लोकांचं म्हणणं आलं आम्ही जेवायला येणार नाही म्हणलं का बरं ते म्हणले आम्हाला हे आंब्याचा रस आणि हे तेल आम्हाला नाही चालणार ते आम्हाला जरा वेगळं पाहिजे उभं आडवं जरा असं पाहिजे मग आम्ही इथून चाललो होतो ना ती बाई विकायला आली होती ती साप असतो ना साप एवढं मोठं लांब असं एकावर दिसत त्याच्यात टाकलेलं निरीक्षण करावं पाहावं लागतं ना घ्यायचं नाही पण पाहायचंय ना ते अहो ते जर खेडेगावात जर तुम्ही ते टाकलं ना तर माणूस घाबरून मरल हे साप आजगर का काय नाही एवढं लांबडं ते असं ते वेटळ घालून टाकलेलं मग ते पाहुणे म्हणले नाही आम्ही नाही देणार आम्हाला ते असं पाहिजे ते म्हाताऱ्यांना मी सांगितलं कोणी पाहुणा येऊ नाही तर नाही येऊ आंब्याचा रस हापूस आंब्याचा रस आणि पुरी भाजी पोळी वगैरे त्यांनी तशाच पद्धतीने केलं आले पाहुणे सगळेच आले जेवले अरे म्हणलं तुम्हाला आंब्याचा रस काय तोंडाला चावतो काय खाना एक दिवस तरी काय जीवन आहे आणि तुम्ही जर नाही सुधारले बरं मी तुमची स्तुती करून जाईल उद्याच्या दिवस परवा जाईल माझं काय जाणार आहे पण तुमचं कुठंतरी बिघडल्याशिवाय राहणार नाही हळूहळू जीवन बदला ना किती दिवस खात राहतात अहो लहान लाडलं बाळ तुमची मुलगी आणि मुलगा तुमच्या घरात जन्माला आलाय त्याच्या 5वीला मुंगी सुद्धा मारू नका सात्विक जेवण करा कोणी पाहुणे येऊ नाही तर नाही येऊ काय 100 पाहुणे आले पाहिजे काय दिवा लावणार काय करायचे नाही आले तर नाही आले चांगलं जेवण करा जेव घाला वारकरी जेव घाला भजन ठेवा पुन्हा हळूहळू बदल घडवा ना खूप बदल घडलाय पहिल्या ज्ञानेश्वरीच्या मंडपामध्ये मला चालता येत नव्हतं काय जिवंत खेकडे आहेत ना मी निघालो होते त्याच्यातून माझ्या पायात आले म्हणजे काय स्वागत करता काय आमचं असे येत होते आणि तेच लोक आज माळ घालून पंढरपूरच्या वारीला येत आहेत माझ्या पक्के लक्षात आहेत का नाव सांगू त्यांचं नाही नाव काय करायचं तुम्हाला कळलं बदल होत चाललाय बदल घडवा जीवनामध्ये म्हणून आसुरी संपत्ती पक्क लक्षात ठेवा दुसऱ्याला आडवं येण्यासाठी दुसऱ्याला जीवन समाप्त करण्यासाठी दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी किंबहुना आपलं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी दारू गांजा कबीर महाराज सांगतायत दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती आपने पलों का दाम खर्च कर मुंह में मखिया जाती दारूड पिऊन जर गटारात पडलं तर तोंडात काय राजाहून जातात काय त्याच्यात हा त्याच्यात काय बघा ना ते जीवन आपने पलों का दाम खर्च कर आपल्या पदरचे पैसे खर्च करून मुंह में मखिया जाती
जुएबाजी मत करो यारो अक्कल गुंगो जाती. बघा शब्द कसे, जुएबाजी म्हणजे जुगार वगैरे असे खेळू नका आणि मिळालेली लक्ष्मी वाम मार्गाने घालू नका. ही आसुरी संपत्ती मंडळी. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुमचं शरीर मरायच्या टायमाला असं सडतं. जसे सडलेली माशी आणि सडलेली भाजी टाकून देतो, घाण सुटते, तसं शरीर सडतं. तेच शरीर जर तुम्ही चांगल्या मार्गाने यूज केला, शरीर सडत नाही, मग शरीर पिकतं. पिकलेल्या वस्तूचा सुगंध सुटतो आणि सडलेल्या नाशलेल्या वस्तूची दुर्गंधी सुटते. हे जीवन आहे. म्हणून दोन संपत्ती, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दुर्योधनाची आसुरी संपत्ती, पांडवांची दैवी संपत्ती. देवानं दिलेली, दैवानं, नशिबानं, भाग्यानं, प्रयत्नानं मिळवलेली. आणि मग त्या संपत्तीमध्ये मंदिर बांधकाम, भाग्य, नशिबाई आपल्या गावचं 5 कोटी रुपये का 7 कोटीचं मंदिर आहे म्हणले धरलेलं आहे. मी बघितलं काल, मला वाळाराम शेठने दाखवलं ते मोबाईलमध्ये. महाराज अतिशय भव्य दिव्य शिखर वगैरे, चांगलं मंदिर आहे. अभिनंदन आहे आपल्याला एवढे चांगले. आणि या मंदिराची सुरुवात सुद्धा माझ्या बोलण्यानं झालेली. पक्क लक्षात ठेव, तुमच्या लक्षात असेल का नसेल माहित नाही, पण मला सकाळी महिलांनी आठवण करून दिली. समोर बसले तर ऐकायला. गावाच्या रस्त्याच्या कडेला कार्यक्रम चालू होता आणि तिथे मी बोललो होतो. पांडुरंगाचं मंदिर आणि हनुमंतरायचं मंदिर जीर्ण झालंय. गावात जगातला व्यवहार असा आहे, आपली बिल्डिंग आपल्या गावातल्या मंदिरापेक्षा उंच नसू नये. आता समजा कालाच्या ओघानुसार आता मोठे होत चाललेले आहेत. अजून मग 100 मजली व्हाव्यात असं काही नाही, 100 मजली होऊ द्या ना. पण एक थोडंसं एक व्यवहार जर बघितला, मग मंदिर छोटे ना, आपले बंगले आता चांगले झाले. मला पुंडलिक शेठ त्यांच्या दारात त्यांच्या आईच्या निमित्त होतं का मालकिनीच्या मला पक्क आठवत नाही, पण त्याच्या निमित्त माझं कीर्तन होतं जुन्या घरी. आणि मग त्यावेळेला मला म्हणले होते, बाबा तुम्ही तुमच्या वाणीने सांगा यावा, आपले हे मंदिराचे आपल्याला 2 कामं करायचे. मग ते शब्द लक्षात ठेवून मी त्यावेळेला सांगितलं, गावकऱ्यांनी मनावर घेतलं. आणि त्यावेळेला मी बोललेलो आहे, या मंदिरासाठी माझ्याकडून फुल नाही, फुलाची पाकळी घेतलं पाहिजे बरं का. रामानं सेतू बांधला, नीट लक्षात ठेवा नावडेकर. जर तुमच्या लक्षात आलं कोणाचं घ्यायचं नाही, असं नसतं चालत. घ्या ना, कोणी 10 रुपये देईल, तुम्ही 10 लाख देत असाल तर कोणी 10 रुपये देईल ना. मग तुमचे 10 लाखच घ्यायचे, 10 रुपये एखाद्या गरीबांना दिले का घेऊ नये, घेत राहा, एवढं देतील तेवढं. राम प्रभूंनी सेतू बांधला. रामाला जाता येत नव्हतं का पलीकडे, त्यांनी एकट्यानं बांधलं असतं, ते तर परब्रह्म होते. पण माकडं, आसोलं, वानरं यांचं सहकार्य घेतलं. हनुमंतराय मोठमोठे असे डोंगर आणायचे. जे इकडं मंगलगड आहे ना, पहिला हाजीमलंगचा डोंगर आहे, आता ते मंगलगड. मग ते मंगलगड आहे तसा जो गड आहे डोंगर, असे तिकडे आणायचे. दुसरे छोटे वानर होते, छोटे छोटे पिल्ले, ते असं थोडं आणायचे, नारळ एवढा दगड आणायचे. मग त्यांनी आणू नाही का, त्याच्यामध्ये एक खारुटी होती, काय म्हणतात आपल्याकडे त्याला, खारुताई आहे की नाही, तिला खडोळी म्हणतात तिकडे मराठवाड्यात. मग तिला वाटलं आपण सुद्धा ह्या राम कार्यामध्ये सहकार्य करावं, प्रभूच्या कार्यामध्ये आपण सहकार्य करावं मंडळी. ती पण माझ्याकडे ताकद नाही, मी लहान आहे. मग तिनं काय करायचं, त्या समुद्राच्या तीरावर वाळवंट होतं, वाळवंटात लोळायचं आणि तिच्या अंगावर जे केस आहेत ना, त्याच्यामध्ये ते वाळूचे कण मायचे, तेवढे आणायचे आणि त्या सेतुबंधनाच्या टायमाला तिनं असं अंग झटकायचं. ते रामानं पाहिलं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. बऱ्याच वानरांना असं वाटायचं आम्ही डोंगर आणतोय आणि हिचं काय, हिच्याच्यानं काय होणार आहे. बरेच माकडे आहेत ना, बऱ्याच माकडांना वाटायचं आम्ही एवढे मोठे डोंगर आणतोय आणि हिच्याच्यानं काय व्हायचे, आणि हिला कोण हिची दक्षता घ्यायचे. पण जगाचा बाप आहे, त्याला जो मुंगी के पाव में घुंगरू बजते वही अल्लाह सुनता है. जे ऐकायला त्याला येतंय ना, त्याला हे दिसतंय. ती खारोटी बराच 8 दिवस महिनाभर जे सेतुबंधन चाललेलं होतं, दर दिवस ते दिवसभर हे कार्य करायचे. पुन्हा ते वानर म्हणायचे बाजूला मरची, तिने इकडे पळ तिकडे पळ, इकडे पळ तिकडे पळ, असं करायचे. रामप्रभू आणि लक्ष्मणजी पाहत होते. रामप्रभूने सांगितले त्या खारोटीला, बोलव रे लक्ष्मण. संताजवळ परमात्म्यानं निरोप सांगितला. बघा, संतांनी देवाचा निरोप घेऊन आपल्याकडे यावा. छोटासा जीव आहे, ती खारुताई, तिला बोलवलं, प्रभूनं बोलवलं तुला. मला हो,
तिला असं वाटलं, रडायला लागले. ते म्हणले मला असं वाटलं माझ्याकडून काही चुकलं काय, की मी उभं लुडबुड करते मध्ये, नको करायला पाहिजे होतं. ते रडायला लागले, प्रभू माझ्याकडून चुकलं काय? नाही चुकलं तुझ्याकडून, तू खूप मोठं काम केलंय. अगं जगाचा बाप आहे मी, आणि माझ्यासारख्याला तू मदत करावीस, तू सहकार्य करावंस. म्हणून तिला बक्षीस दिलं देवाने, जवळ बोलवलं, अशी हातात घेतली आणि उजव्या हाताने तिच्या पाठीवर शाबास. ती बोट अजूनही त्या खडोळीच्या अंगावर त्या खालून बघितले का तुम्ही, अशी पट्टी उमटलेली. ते रामप्रभूंनी ती बोट शाबासकी दिलेली, ती बोटाचे ते ठसे. म्हणून जीवनामध्ये कुणाला कमी जास्त लेखण्याचं कारण नाही, जसं असेल तसं घेत राहा, देत राहा, हे जीवन आहे. कुणाला आसुरी संपत्ती, दैवी संपत्ती म्हणतायत. करत राहा, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं देत राहा. परमार्थ हा तुमच्या देणगीच्या, तुमच्या ह्याच्यातून तर चालतो ना. आमचं जीवन असेल, हे जीवन असेल, हे माऊलीच्या तुमच्या ह्याच्या दानातूनच हे चालतं सगळे मोठमोठे कार्यक्रम. म्हणून चांगल्यासाठी दिलेलं दान, संपत्ती, याला दैवी संपत्ती म्हणतात. भाग्यानं दैवाने मिळालेली. आणि जी वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती, रावणानं लुटलं होतं मला, संपूर्ण जग लुटून आणलेलं होतं. दुर्योधनानं पांडवांना भावकीला लुटलेलं होतं, पण त्याची संपत्ती पुन्हा कशी नेली, कशा पद्धतीने केलाय सांगायची गरज आहे. आणि त्या संपत्तीमधून जेवढे चुकीचे कार्यक्रम आहे, काही काही माणसं म्हणतात जेव्हा आपल्याला हा जो गावातला माणूस आहे, आमच्या इथे मजुरी करणार होता, पण तू एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला, त्याला संपवायचंय, किती पैसे लागू? तुम्हाला काय नाही बघा, त्यांना जर मारायचंय ना, ते काय 10-5 लाखाचं काम नाही. कमीत कमी 2 कोट, 10 कोट, 4 कोट तरी द्यावं लागतं. किती कोट माग ना. कोट म्हणजे माझ्या अंगात घालतोय ते कोट नाही, त्या अंगातले कोट नाही बरं का. तसे तर किती देता येते, तसे कोट तर माझ्याकडे भरपूर आहे, 30-35 आहेत. कोट नाही, कोटी, कोटी नाही आमच्याकडे, कोट आहे. मग ते कोटी जे जातात ना, त्याचा खून, खटला, मारामारी वगैरे वगैरे, हे सगळे ववे आहेत ना. तुम्हाला हे कळणार नाही म्हणून त्याचा आशय सांगतो. एका ते साधुनी मारी, एकाच्या सर्वस्व हरिती, एका ते उभारीती आपा येईल. साधुनी मारी, त्याला कुठंतरी गाठतात, अरण्यामध्ये कुठंतरी गाडीला ऍक्सिडेंट करणार काहीतरी, त्याला गाठून मारतात. त्याच्यावर काय मंत्रतंत्र, काही साधुनी मारी, काहीही करतात लोक याच्यासाठी. म्हणून आपण, तुम्ही आम्ही चांगली इमानदार माणसं आहेत, ही दैवी संपत्तीतली लोक आहेत. चांगल्या मार्गाने मिळवलेला आणि चांगल्याच मार्गाने जाणार आहे. म्हणून दैवी संपत्तीवर तुकोबारांनी एक अभंग लिहिला, खूप गोड आहे. कमी होतं का तो? जोडनिया धना उत्तम व्यवहार, 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 जोडनिया धना उत्तम व्यवहार. उदास विचारे उदास व्यवहारे वेचणारी, उत्तमाची गाते तोय कमावेला. जोडोनी धन, जोडोनी म्हणजे फाटलेलं तुटलेलं जोडून आहे. जोडोनी म्हणजे कमवा, तुम्ही धन कमवा. तुकाराम महाराज गरीब राहायला सांगत नाही. जगातला कुठला संत तुम्ही दरिद्री राहा, झोपडीत राहा, गरीब राहा असं नाही सांगत. अब्जाधीश बना, पण कसं? उत्तम व्यवहार आहे, चांगला धंदा, चांगल्या घरात जन्माला आले, चांगल्या कुळात जन्माला आले,
आणि बेरबारचं दुकान टाकलं, कापाकापीचं दुकान टाकलं, नुसता दिवसभर तोडतोय, कच 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 तोडतोय. अरे धंदा तर चांगला टाका ना. मौली म्हणतात जोडोनीय धन उत्तम व्यवहार. व्यवहार म्हणजे धंदा, उद्योग चांगला करा. उदास विचार आहे, मग खर्च करायचा टाइम आला ना. असं जर मंडप, अशी ज्ञानेश्वरी कथा, तालुक्याला वेळ लावणारी, महाराष्ट्राला वेळ लावणारी ज्ञानेश्वरी कथा आहे. अशा ठिकाणी उदास विचारे, उदारांत करणारा वेचकरी म्हणजे खर्च करा. का? भगवान लक्ष्मीचा पती तो तुम्हाला कुठेही एका कोपऱ्यात किती देऊन टाकेल तुम्हाला पत्ता लागणार. उदास विचारे, वेचकरी. धंदा चांगला करा. पोटाची खळगी भरण्यासाठी चुकीचे कसले घाण धंदे करू नका. मला ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात, तुकोबाराय सांगतात, तुकाराम महाराज स्वतः सांगतायत, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. माझ्या खानदानीला, माझ्या कुळाला न शोभणारा धंदा मी केला. करू नये तो केला व्यापार. म्हणून महाराज म्हणतात, देवा काय सांगावं, अरे माझ्या कुळालाही सोबत नाहीये असा धंदा केला. काय केलं त्याच्यामुळे? काय देवा, मितवानात अपराधी, कर्महीन मती मंदबुद्धी, केलं नाही असे तुकोबा नाही म्हणतात. त्यांनी चांगलंच केलंय, पण आपली बाजू घेऊन बोलतायत. आपल्या जीवनामध्ये चांगलंच कर्म घडावं, तुम्हीच कधीही केलं नाही, कधी चांगला धंदा केला नाही. करू नये तो केला व्यापार, चुकीचा व्यापार करा. काही काही जनावरांचा व्यापार करतात, बैलाचा, गाईचा, शेळ्या मेंढ्याचा व्यापार करतात आणि 100% खोटं बोलतात. चुकीची लाकडाची माळ घातलेली असते, ते माळेची शपथ. आणि त्या कधी कधी तर असं पाहायला मिळालं मला, चपल्यात ना, पायातल्या चपल्या, बूट असं पाठीमागं बांधायचं असं उपकरण्यात असं, किंवा पिशवीत असं. आणि त्या दुसऱ्या व्यापाऱ्याला सांगायचं, ही जी म्हैस आहे ना 10 लिटर दूध देते, हे अन्नाची शपथ, हे अन्नाची. हे चपले आहेत आणि त्याची शपथ घेतोय. दलाल लोक, दलाल खोटं चुकीचं सांगतात, चुकीचं फसवापशी. असं वरून माल चांगला आहे, वरून पॅकिंग चांगली, वरून मेकअप केलेला चांगला आहे, पण आतले जे फळ आहेत, किडके बघा तुम्ही, कांदे असतील, फळ, सीताफळ, आंब्याच्या, जसा जसा वरचा थर काढला की तसं खाली बारीक 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 काही सडलेले निघतात. आणि वरचे 1-2 थर आपण बघतो, घेतो, संत्री, मोसंबी, सफरचंद वगैरे वगैरे. हे खोटं शाप्ता वाहता, देवाच्या, आईच्या, वडिलाच्या, कुणाच्याही वाहतात. त्यांना काय केलं, करू नये तो केला व्यापार. कशासाठी? पोट भरण्यासाठी. कुणासाठी केला? तुकाराम महाराजांनी विचारलं. महाराज कुणासाठी? वाहिला भार कुटुंबाचा, नातू, पंतू, पत्नी, मुलं बाळ यांच्यासाठी हे केलं. महाराज म्हणतायत, चुकीच्या मार्गाने केलेलं, चुकीचे धंदे केलेले ही आसुरी संपत्ती. चांगला धंदा करा. आणि कधी कधी धंदा वाईट आहे. बघा, ह्याचे 2 टप्पे. धंदा चुकीचा आहे, पण पैसा चांगल्या मार्गाने जातो. काय कायचा धंदा, सोन्याचे दुकान आहे, दुकान सोन्याचं आहे, पण नुसता लुटतोय, चुकीच्या मार्गाने. काय कायचं दुकान मटणाच आहे, पण पांडुरंगाच्या दरबारात दान करतो, पांडुरंगासाठी करतो. तुकाराम महाराज हा सुद्धा एक अभंग आहे. सज्जन कसाया विकू लागे मांस. मटणाचं दुकान होतं सज्जन कसाय, पण तो धंदा जरी मटणाचा असेल, पण महाराज गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला गंध, आणि माऊली 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 दर दिवस. ज्ञानेश्वरी शिवाय दुसरं वाचन नव्हतं. पांडुरंगा पांडुरंगा. मग भगवंत एक दिवस धरोडीचा दिवस होता, गिराईक वाढलं आणि पांडुरंगाला बोलवलं, देवा आज गिराईक जास्त आले, मला मदत करायला. पांडुरंग भगवान परमात्मा विटेवरचा, असं एका हातात तारू धरायचं आणि दुसऱ्या हाताने मटण टाकायचं.
लोक म्हणाले हे विठ्ठलराव इकडं कुठं तुम्ही हा तुम्ही इकडे कस काय म्हणले काय माझा भक्त आहे त्याच्यासाठी मी असं करावं लागतं मग असं काय काय करतोस तू हा काय काय करतोस माऊली ओविली ताई केम होणार तायाचे सर्व मी करी अहो बाईचं बाळणपण पत्नीचं डिलिव्हरी स्वतःची मुलगी करायची नाही आई करायची नाही पण पांडुरंग परमात्म्याने केलंय मला बाळणपण चोकोबाची बहीण झाला शारंगर वहिनी उघडादार हाका मारी हे जीवन आहे तो सर्वच करतो फक्त तुमचं प्रेम आणि तुमचं भाव तुमचं अवदारे तुमचं उद्दिष्ट चांगलं पाहिजे तुम्ही कुठलाही धंदा करा तुम्ही जर नुसते मुलाबाळाचे खळगे भरण्यासाठी वाईट धंदे करत असाल चुकीचे धंदे करत असाल तर हे चुकीचे म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीच करे म्हणून आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती ह्या दोन्ही आहेत आणि दोन्हीचंही फळ तुम्हाला भोगायला मिळतं ही आसुरी संपत्ती तुम्हाला सांगितली आतापर्यंत आता दैवी संपत्तीमध्ये जन्माला आलेला साधू ओळखायचा कसा नाही आसुरी संपत्तीमध्ये तुम्हाला आसुरी संपत्तीचं मार्गदर्शन आतापर्यंत केलं आता दैवी संपत्ती आहे का कशी दैवी संपत्तीमध्ये आलेला साधू तो स्वतःचं जीवन परिपूर्ण करतो तो स्वतःला घडवतो आणि मग जगावर कसा उपकार करत चालतो जरा कान उघडे ठेवून आहे का सर्वांनी खूप गोड विषय माऊली म्हणतात ब्रह्मगिरीला उगम पावलेली जी गोदावरी नदी ती एकदा तिथून निघाली की ती शेवटला खाली गंगेला जाऊन मिळते समुद्राला मिळते डायरेक्ट कन्याकुमारीला तिथं जाऊन मिळते आणि मग तिथपर्यंत जाईपर्यंत ती हजारो करोडो लोकांवर उपकार करत जाते बघा ओवे आहे का म्हणजे तुमच्या लक्षात दैवी संपत्तीत जन्माला आलेला मनुष्य साधू संत भक्त साधवी स्त्री हिचं जीवन जगाच्या उपकाराला कसं येईल माऊलीनं गंगेचा दृष्टांत दिला हे दृष्टांत उदाहरण पक्के लक्षात ठेवा माऊली म्हणतात का फेडीत पाप ताप फेडीत म्हणजे नाहीशे करीत काय पाप आणि ताप फेडीत पाप ताप का पोखीत तिरीचे पादप पादप म्हणजे वृक्ष वेली पायानं मुळानं पाणी ग्रहण करणारे पोखीत म्हणजे हिरवेगार संतुष्ट करीत पोखीत तिरीचे पादप पादप म्हणजे झाड वृक्ष गंगा काय करते तिच्या पाण्यानं लोकांचे पाप फेडते आता बघा तुम्ही परवा मला एका माणसानं नावडेगाव कॉलनीमध्ये गंगेचं पाणी आणलेले ते गंगाजल त्याची पूजा करायची मला बोलवलं होतं गेलो होतो मी ते पवित्र आहे गंगाजल तिथून आणलेलं गंगाजल गंगेचं प्रयागराज ते काय करतं ते पाणी तुम्हाला पवित्र करतं शुद्ध करतं फेडीत पाप तुम्ही केलेलं पाप तुम्ही गंगेमध्ये इंद्रायणीमध्ये चंद्रभागेत त्रिवेणी संगमामध्ये प्रयागराजला तुम्ही गेले आणि तिथं तुम्ही बुडी मारली की ते आतापर्यंत केलेले पाप आहेत ना ते पाप पळून जातात ते पळून जातात म्हणण्यापेक्षा वर असे घोंगतात तुम्ही जे बुडी मारली की तोपर्यंत असे वर असतात आणि बुडी मारून बाहेर आले की पुन्हा एंट्री करतात त्रिवेणी संगमात जा इंद्रायणी जा कुठं समुद्रात जा एकदा तुम्ही बुडी मारली की ते वा वा दादा बुडले बाई वहिनी बी बुडल्या दादा बी बुडले ते वर घुमतात असे माशा घुमतात असे आणि तुम्ही बाहेर येऊन कपडे घातले केली एंट्री तुमच्या अंतर तुम्ही म्हणाल महाराज कशावरून असं म्हणता तुम्ही तुम्हाला काय अनुभव आहे का अहो तुम्ही पुन्हा कुठलंच पाप केलं नसतं ना हा एकदा प्रयागराज मध्ये बुडी मारली पुन्हा मग कुठलंच काहीच केलं नसतं पण पुन्हा जोमानं फॅक्टरी तुमचं सुरू होते का पाप गेलंय नीट समजून घ्या पाप गेलं जगातल्या कुठल्याही तीर्थाकडे जा तीर्थात स्नान करून पाप जात पण पाप करण्याची जी वासना असते ना ते पाप करण्याची जी भावना ती जात नाही तुम्ही कुठेही जा जगातल्या कुठल्याही तीर्थात माऊली म्हणतात तीर्थाच्या बापात सुद्धा ही ताकद नाही मनोसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे
तिची मनात जे पाप करण्याची वासना आहे ना, ती प्रयागराज मध्ये कुंभमेळ्यात कुठं जटाधारी साधूच्या ढेरीत जरी बुडी मारली तुम्ही नाही जातच नाही. कुणाकडे जा, रामाकडे जा, कृष्णाकडे जा, पांडुरंगाकडे जा, तुम्ही कुठल्याही तीर्थात आंघोळी करा, नाही तर पुन्हा पाप पुन्हा जन्माला आले असते का? नाही. मग पुन्हा पुन्हा होत. याचा अर्थ पाप जातंय, पाप करण्याची वासना जात. मग तुम्ही म्हणाल मग वासना जाण्यासाठी काय करायला पाहिजे? तुकाराम महाराजांनी उपाय सांगितला. माऊलीचा एक अभंग आहे बघा, खूप गोड अभंग आहे तुकारामचा. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, चरण रज. संतांच्या चरणावरचं रज म्हणजे धूळ, माती. ह्या ज्ञानेश्वरीवरची माती जरी तुम्हाला नुसतं तुमच्या अंगाला स्पर्श केला ना, वासना नाही, वासनेचे बीज. आणि बीज जळून गेले एकदा. बघा बरं, तुम्ही भाताचं जे कांद्याचं रोप, भाताचं जे रोप लावलं जातं ना, ते अगोदर बीज, आणि ते जर भाजून जर पेरलं तर उगवतं का? शेंगदाणे, गहू, ज्वारी भाजून फिर उगवते का? ते नाही. का सर्वता बीजे आळली, भाजलेली बीज उगवू शकत नाही. तसे वासनेचं जे बीज आहे, वासना जन्माला घालणारं जे बीज आहे ना, जळवणी जाय, तीर्थामध्ये जळवणी जाय, नाही नुसतं तेवढ्या पुरतं पळवणी जाय. लोक म्हणतात ते आमचा पोरगा आहे ना, त्या दिवशीच्या हातातला पळून गेला. पळून गेला म्हणजे तो पुन्हा येणारच आहे. पळून गेला येणार आहे, जळून गेलेला नाही, राग झाली आता नाही. मग पाप पळून जावेत का जळून जावेत? हा, तुम्ही आता प्रयागराजला जा, कुठं अयोध्येला जा, किती गुढे आणा, ते पळून जातात, पुन्हा एंट्री करतात. तुमच्या अगोदर या मालक बरेच दिवस वाट बघत होतो. बरं, त्यांना विमानानं यायचं नाही, रेल्वेला यायचं नाही, त्यांना तिकीट काढायचं नाही, डिझेल नाही, पेट्रोल नाही, काही नाही, काही नाही. ते सूक्ष्म असतात. तुमच्या अगोदर स्वागत, या मालक, या मालकी, आपली वाट पाहत होता आणि आपलं स्वागत आहे आपल्या घरात. पळून जातात, जळून नाही जात. संत चरणाला म्हणून गंगा ही पाप ताप घालवते, जाळीत नाही, घालवते. पोखित तिरीचे पाद समुद्र जाय आप गंगेचे जसे. आप म्हणजे पाणी, पण तिरीचे पाद, तीरावरची झाडं हिरवेगार ठेवते. म्हणून तुम्हाला जर हिरवं राहायचं असेल तर तीरावर राहा. नावडेकर, माझं बोलणं एका एका शब्दात 1,000 अर्थ भरलेले. आता सगळ्याचा विस्तार सांगायला मला वेळ कमी होतो. तुम्हाला जर हिरवं राहायचं असेल, हिरवं म्हणजे प्रफुल्लित, टवटवीत, फलीभूत, कळ्या, फुलं, सुगंध, फळ, फूल, पानं, फांद्या हिरवेगार ठेवायचे असतील, तुमचं जीवन आरोग्य प्रसन्न ठेवायचं असेल, जर तुम्ही हिरवे राहिले, झाड हिरवं जर राहिलं तर त्या झाडाला मी सांगितलेले सर्व येतात, फळं येतात आणि त्याच्या सावलीला बसतात. पण जर झाड वाळलं ना, वाळलं की जाळलं म्हणून समजा, आहे का नाही? वाळलेलं जाळतात का ओलं झाड जाळतात? ती वाळलेलं झाड आहे ना, वाळू नका. आणि गंगेची तीर म्हणजे ज्ञानेश्वरी ही जगातली पवित्र करणारी गंगा आहे, विश्वाला पावन करणारी गंगा आहे. 4थ्या अध्यायामध्ये वगळलेले आहेत माऊली.
माऊली म्हणतायत कैशी आगळीक दैवाची. नावडेकर ओव्या तर ऐकून घ्या, तुम्ही वाचा नाही तर नाही वाचा, पण कशाला चोरून ठेवू सामान, मटेरियल टाकून तर जातो तुम्हाला जाता जाता. कैशी आगळीक दैवाची जे गंगा जोडली अमृताची. ही गंगा नावडेकरांना जोडली म्हणजे मिळली. 2007 ही गंगा आली नावडे गावामध्ये. गंगा जोडली म्हणजे तुम्हाला प्राप्त झाली. कशाची गंगा आहे? अमृताची. ही चंद्रभागा आणि इंद्रायणी, गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी वगैरे ह्या गंगा नाहीये. ही गंगा अमृताची गंगा, ही ज्ञानेश्वरी रूपी गंगा आहे. आणि का आली नावडेकर? का आली? तुम्ही म्हणाल का आली आमच्या नावडे गावात? त्याचं कारण माऊली सांगतात. हे असो जप तपे श्रोतयांची फळा आली. तुमचे पूर्वज, तुमचे वंशज, तुम्ही असणारे आजचे जप तपे. तुमच्या जीवनात तुम्ही कधीतरी तप केलंय, तुमच्या लक्षात नसेल पण तप केलंय, तुम्ही पुण्य केलंय, जप केलाय, तप केलाय. त्या पुण्याचं फळ म्हणून ही माऊलीच्या हृदयामध्ये उगम पावलेली ज्ञानेश्वरी रूपी अमृताची गंगा नावडे गावांना सुस्नात करण्यासाठी आली. आता त्याच्यामधूनही काही बहादर नशीबहीन जर बाजूला राहत असतील त्याला विलाज नाही. ही असो जप तपे श्रोत्यांची फळा आली. म्हणून गंगेच्या तीरावर राहिलेलं का तुम्ही हिरवे राहता. हिरवे राहता म्हणजे प्रसन्न राहता, प्रफुल्लित राहता, हिरवेगार राहता. तुम्हाला फुलं येतात, फळं येतात, पानं येतात, फांद्याने ढाळ्याचे बहरून फळ येतो. तुम्हाला ज्ञान, गुण, धर्म वगैरे सर्व काही असे भरभरून तुमच्या जीवनात येतं. आणि मग तुमच्या आश्रयाला लोक बसतात. वाळलेल्या खकत झाडाखाली कोणी बसत नाही, त्याच्यावर कोणीच बसत नाही, त्याच्या वरही बसत नाही, त्याच्या खाली बसत नाही. वाळताय तुमचं जीवन, वाळू नये म्हणून गंगेच्या तीरावर या. पोखीत तिरीचे पादप. समुद्राचा आहे आप म्हणजे पाणी, ते हिरवगार ठेवत तीरावर म्हणजे ज्ञानेश्वरीचे पारायण करा. ज्ञानेश्वरी कथा ऐका, ज्ञानेश्वरीला प्रेम करा, ज्ञानेश्वरीवर आई समजून. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात माऊली. तिच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहिले ना, हिरवेगार राहाल. तुम्ही जर वर्षाला 6 महिन्याला जर तिच्याकडे बघितलं तर वाळून जाल. तुमचं जीवन हिरवं राहणार नाही, प्रफुल्लित राहणार नाही. पोखित तिरीचे पादप, समुद्राचा आहे आप गंगेची जैशी. माऊली म्हणतात साधूच्या तुलनेमध्ये गंगा कमी पडते. गंगा हिरवं ठेवते पण डोंगरावर जाऊन नाही, दुसऱ्या झाडांना नाही. तिरीचे पादप, पोखीत पण तिरीचे. तिच्या तीरावर, तिच्या काठावर उगवलेली झाडे त्यांना हिरवं ठेवते, लांब जाऊन नाही. बाकीची झाडं वाळतात. मग साधूच्या तुलनेत, दैवी संपत्तीत जन्माला आलेल्या साधूच्या तुलनेत गंगा कमी पडते. माऊली चढता दृष्टांत. माऊली म्हणतात का स्त्रियेची रावळे उघडवीत, का जगाची आंधे फेडीत, निघे जायसा भास्वत प्रदक्षिणे. 16वा अध्याय बघा कधी वाचून ह्या ओव्या, 16व्या अध्यायातल्या ओव्या. माऊली म्हणतात स्त्रियेची रावळे उघडवीत, सौंदर्याचे मंदिर. रावळ म्हणजे मंदिर, सौंदर्य असे फुलवीत. स्त्रियांची रावळे उघडवीत, जगाचे आंधे फेडीत, जगाचा अंधकार नाहीसा करीत. निघे जायसा भास्वत प्रदक्षिणे. भास्वत म्हणजे सूर्य. सूर्य उदयाला आला ना मग आपल्या डोळ्याला, आता रात्रीचं लाईट गेलेली, अंधार आहे, जर एखाद्या माणसानं चांगले कपडे घातले, मेकअप केला, लोक म्हणतात कसं दिसते आमची साडी, आमच्या अंगावरचे कपडे. महाराज काय तुमच्या अंगावरचे कपडे भारी पण दिसतच नाहीत कशी. मग सूर्य उदयाला आला ना मग सकाळी वा 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 वा, हे रात्रीचेच हो वा सुंदर. स्त्रियांची रावळे उघडे, निघे जायचा भास्वत. भास्वत म्हणजे सूर्य. जगाचे अंधे फेडीत, अंधकार नाहीसा करीत. भास्वत प्रदक्षिणे. प्रदक्षिणा, पृथ्वी प्रदक्षिण करायला नाही, तो निघालेला असतो, तो उदयाला येतो. पण तोही दृष्टांत कमी पडला. माऊली म्हणतात सूर्यनं 12 तासच प्रकाश देतो. 12 तास लोड शेडिंग. रात्रीचा सूर्य नाही. मग तुमचा साधू, माऊली म्हणतात साधू हा बघा शब्द कसे, किंबहुना दिवस रात्री. ज्ञानेश्वरी, माऊली, तुकोबाराय, संत. किंबहुना दिवस रात्री, पुढीलाचे सुख उन्नती, अनित अनित स्वार्थी प्रवेशी. गंगेचा स्वार्थ आहे, समुद्राला चाललेली.
ती तिकडे जाती, पण जाता जाता उपकार करते. सूर्य उदयाला आलाय अस्ताला चाललाय, पण जाता जाता जगावर उपकार करतो. तसा साधूही ना तुमच्या उपकारासाठी साधू आलेले नाही, तुमच्यावर उपकार करायला साधू आलेला नाही, जाता जाता तुमच्यावर उपकार करतायत. त्याचं जे स्वार्थ आहे, स्वार्थी प्रवेशी, माणसाचा स्वार्थ असावा. तुमचा परमार्थ तुम्हाला तिथे तगडा करता आला पाहिजे, तुमचा स्वार्थ आहे. तुम्ही जर उगाच दुसऱ्याला मान देऊन भटकत फिरले कुठे ज्ञानेश्वरीच्या बाजूला, तुमचा स्वार्थ नाही. म्हणून गंगा ही समुद्राच्या दिशेने जाते, त्याच्यात तिचा स्वार्थ आहे. का? ती समुद्र रूप होती. समुद्रानं तिला एक दिवस विचारलं, तू एवढे मोठमोठी झाडं घेऊन येतेस. समुद्रानं गंगेला विचारलं, तू एवढे मोठे वडाचे झाडं, आंब्याचे झाडं, सीताफळीचे झाडं, नारळीचे, केळीचे झाडं घेऊन येते, मग एखादा लोहाळा आणत नाहीस? लोहाळा कळतो ना? हा, लोहाळा नावाचं गवत असतं. गवत वाळवंटात उगवतं आणि झाडं तीरावर असतात. मोठा पूर आला की झाडं त्या पुरात वाहून नेते गंगा. पण लोहाळा जो असताना चिवट गवत असतं, ते वाळवंटात उगवतं. ते त्या गंगेला विचारलं, मोठमोठे वडाची झाडं आणलेस, लोहाळा आणला नाही का? ते म्हणले, काय मालक, बरं का, माझी सुद्धा इच्छा आहे, मी खूपच प्रयत्न करते, त्याला झाडं येतात का, झाडं ताईट आहे, छाती काढून उभे राहतात, बघू आम्ही कसे जातो. मग गंगा काय करते, एकदा मोठा पुरा आला की मग सगळेच महापुरे झाडे जात, ते लोहाळे वाचत. लोहाळे कसे, माझा पुरा आला का मालक, ते असे नम्र आहेत ना, असे वागतात, नम्र होतात, ते असे खाली वागतात. माझा पूर वरून जातो आणि ते पूर वसारला की मग असे ताईट माने राजू उभे राहतात. तसे नावडे गावामधले जेवढे नम्र माणसं आहेत लोहाळ्यासारखे, केवढाही रोग येऊ, केवढाही संकट येऊ, नम्र असले ना, महापुरी झाडे जाते, ते लोहाळे वाचते. नम्र झाला भोवता त्याने कोंडिले अनंता. नम्र, तुम्ही ताईट वागले ना, तुमचं बोलणं ताईट, तुमचं का, तुम्ही काय देव गावावर उपकार करायला लागले का? हा, गावचं कार्य करायला म्हणजे काय तुम्ही उपकार करायला काय गावावर? तुम्ही तुमच्यावर उपकार करायले. हे तुमचंही कार्य, गावचं कार्य नम्रतेनं करा. कुठल्याही माणसाला दुःख होऊ नये. एखादा माणूस बोलला तसं कुत्र्यासारख्या अंगावर धावू नका, वसवस करू नका. याचा अर्थ असा आहे, तुमचं तामसी खाणं अजून बंद झालेलं नाही. तुम्ही जे कुत्र्यावने धावता ना, अजून तुमचा आहार बदललेला नाही. आहार बदलला तर विहार, आचार, विचार बदलतात. असं आहे. नम्र